हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. मन सगळ्यांनी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांचे मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मारतंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेष लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवा विजी. एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन परात्पर अखिलेश्वर भगवान श्री पंढरीश परमात्मा आणि पंढरीश परमात्म्याच्या या महामुक्ती क्षेत्र तीर्थाचे तारक, उपमेस अनेक नाही दुजे, अशा भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्रामध्ये चातुर्मास्याच्या पवित्र कालावधीमध्ये अधिकस्य अधिकम फलम असा अधिक मास कालपासून सुरू झालेला आहे. आणि गुरुवर्य तात्यांच्या नियोजनातून एक महिनाभर आपल्याला या ठिकाणी भक्तीच्या सागरामध्ये आपल्याला मनसोक्त पोहण्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये पहिल्या 7 दिवसामध्ये पसायदानाची सेवा तात्यांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. काल आपण याचं सुरुवात केलेली आहे की ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान म्हणजे जेवढे म्हणून ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांचं एक सूत्र रूपाने चिंतन आहे. सगळ्या ग्रंथांना आपल्याला ज्या मुक्कामाला घेऊन जायचं आहे, आणि तो मुक्काम म्हणजे देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेत चित्ता, जेत रिगणे नाही समजता संसार दुःखा. कारण शास्त्राची प्रवृत्ती ही दुःख नाशाकडे आहे. आता मोक्ष कशाला म्हणायचं याच्या संकल्पना प्रत्येक शास्त्रकाराच्या जरी भिन्न भिन्न असल्या, त्याचं आपल्याला जास्त चिंतन करायचं नाही. तरीसुद्धा दुःखाचा नाश व्हावा हे सर्वच शास्त्रकारांना अपेक्षित आहे. आणि म्हणून सगळ्या शास्त्राचं सूत्र ज्ञानोबरायांनी या पसायदानामध्ये मांडलेलं आहे, असं आपण काल थोडंसं चिंतन केलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांचा तोषोनी मज द्यावे पसायदान हे, आज ज्ञानेश्वर महाराजांचा मज किती व्यापक आहे याचं थोडंसं काल चिंतन आपण करण्याचा प्रयत्न केला. नियोजित वेळेमध्ये आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. कारण काल बोललो आपण पसायदानाच्या 9 ओव्या आहेत. याच्यामध्ये पहिली उपक्रमाची आहे, शेवटची उपसंहाराची आहे. आणि मधल्या 7 ओव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 10 प्रकारची प्रार्थना म्हणा, मागणी म्हणा, 10 प्रकारचं मागणीचं चिंतन, प्रार्थनेचं चिंतन या पसायदानामधून केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान हे अखिल मानव मात्राला पूजनीय, वंदनीय आणि ग्रहणीय आहे. काल आपण बोललो
की पसायदानाने सगळ्या देशाच्या सीमा ओलांडलेल्या आहेत, पसायदानाने सगळ्या कालांच्या सीमा ओलांडलेल्या आहेत आणि देशकाल वस्तू भेद मावळला ही जी काही अवस्था तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये चिंतन केलेलं आहे, त्या पद्धतीने पसायदान या अखिल विश्वातल्या सर्वच मानव मात्राला आचरणीय आहे, ग्रहणीय आहे. आणि म्हणून हे जे पसायदान आहे, या पसायदानाची सुरुवात आपण केली होती काल. आता विश्वात्मके देवे, ज्ञानोबरायांनी पहिला शब्द वापरलेला आहे आता. आता मला ब्रह्मसूत्रातले अर्थ सांगून वेळ घ्यायचा नाही. आता शब्दाचे तिथं 3 अर्थ केलेले आहेत. एक आरंभ अर्थ आहे, एक अनंतरी अर्थ आहे आणि एक मंगल अर्थ आहे. आता शब्दाचे 3 अर्थ ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्मसूत्रकारांनी आचार्यांनी केलेले आहेत. दोन्हा महाराजांनी चिंतन करताना याचे 4 भाव काढलेले आहेत आता शब्दाचे. आता शब्द मी काल थोडं पहिलं चिंतन केले की पायक पण उरले म्हणून वरच्याच ओळीमध्ये शब्द आलेला आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने हे सिद्धी घेले येथ माझे जे उरले पायकपण, की मी तुम्ही सांगितलेली जी आज्ञा आहे त्या आज्ञेचं पालन केलं आणि त्या आज्ञेचं पालन करून ज्ञानेश्वरीसारखा अर्थात ज्ञानोबरायांचा शब्द त्याच्याकरता धर्मकीर्तन असा आहे. धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, कारण ज्ञानेश्वरीसाठी अनेक संतांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना महिमा गाताना वेगवेगळे शब्द वापरलेले आपल्याला दिसून येतात. काही ठिकाणी याला भावार्थ दीपिका म्हटलेलं आहे, काही ठिकाणी याला ब्रह्मसाम्राज्य दीपिका असं वर्णन केलेलं आहे. काही ठिकाणी नामदेव महाराजांनी जेने निगमवल्ली प्रगट केली ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना निगमवल्ली हा शब्द वापरलेला आहे. 7-8 शब्द आपल्याला शोधून सापडतात. तर ज्ञानदेवी असा एक शब्द ज्ञानेश्वरीच्या संबंधाने आलेला आपल्याला पाहायला सापडतो. तसं ज्ञानेश्वर महाराजांचा जर शब्द कुठला असेल तर ज्ञानेश्वर महाराज या वरच्या ओळीमध्ये सांगतात की धर्म कीर्तने हे सिद्धी गेले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी सद्गुरूंच्या आज्ञेवरून या ठिकाणी मी गीतेवर भाष्य केलं आणि त्याचं नाव जर काय असेल तर त्याचं नाव हे धर्म कीर्तन हे नाव आहे. आणि म्हणून तुमची आज्ञा मी पूर्ण केलेली असल्यामुळं आणि बहुतेक आपण कुठलाही ग्रंथ जरी उघडला तरी ग्रंथ पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रंथाच्या नंतर आपल्याला त्याचं ग्रंथाचं फळ प्रत्येक ग्रंथकाराने सांगितलेलं आपल्याला दिसून येईल. मग तुम्ही श्रीमद भगवद्गीता उलगडा, श्रीमद भागवत उलगडा, रामायण उलगडा, महाभारत नाही अथर्व शीर्षेर जरी उलगडलं, विष्णू सहस्रनामाचे 120 श्लोक झाल्याच्या नंतर मला वाटते पुढे 23 श्लोक आहेत. त्या 23 श्लोकामध्ये या ग्रंथाचं नेमकं काय महात्म्य आहे, या ग्रंथामधून आपल्याला काय प्राप्त होणार आहे, विद्यार्थी लभते विद्या अथर्व शीर्षामध्ये वर्णन केलेलं आहे. कोणाला काय पाहिजे, कोणाला कशाची अपेक्षा, कोणतीही अपेक्षा धरून तुम्ही याचं चिंतन केलं तरी तुमची ती अपेक्षा पसायदानाच्या भाषेत बोलायचं झालं तर जो जे वांछेल तो ते लाहो, अशा प्रकारचं प्रत्येक ग्रंथाचं सामर्थ्य आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझी जर काय अपेक्षा असेल, मी तुमचं पायिक पण सिद्धीला नेलेलं आहे, तर माझी एवढी अपेक्षा आहे की मला तुम्ही हे पसायदान द्या, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे एक अर्थ. दुसरा अर्थ करताना असा केलेला आहे की आता ग्रंथपूर्ती झालेली आहे, धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. कारण बऱ्याच वेळा असं होतं की सुरू केलेलं काम सिद्धीला जाईलच सांगता येत नाही. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये एक गोड श्लोक आलेला आहे. अर्थस्य साधने सिद्धे रक्षणे व्यये, अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये, नाशोपभोग आयास त्रास चिंता भ्रमो नृणाम. भागवताचं चिंतन आहे. भागवतकार असं वर्णन करतात की एखादा अर्थ जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर किती अडचणी आहेत. अर्थस्य साधने, पहिली तर गोष्ट अशी आहे ती आपल्याला साधन त्याचं उपलब्ध होईलच, आपल्याला कळेलच हे सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, साधन जरी कळालं तरी ते साधन जसंच्या तसं आपल्याकडून घडेल हे सुद्धा सांगता येत नाही. आपल्याला निर्जला एकादशी करायला सांगितलेली आहे, हे साधन आहे, पण आपल्याच्याने होतं का? बऱ्याच अडचणी असतात. ऐका, म्हणजे निर्लज्जा होते आपल्याकडून, निर्जला होत नाही, निर्लज्जा एकादशी होते. आता गमतीने सांगायचं झालं तर आम्ही संस्थेमध्ये थांबत असतो. मी आता संस्थेतच आहे. आषाढी कार्तिकेला आमचे संस्थेचे जवळजवळ सगळे महाराज मंडळी तिथं असतात. आणि मग काही बाहेर निमंत्रण जेवणाची, म्हणजे एका घरून मुलगा पाठवला होता की जा तिथं ज्यांना निर्जला एकादशी आहे त्यांना जेवायला घेऊन ये म्हणून. तो मुलगा आला. आल्यानंतर त्याला तो शब्दच उच्चारायचा जमला नाही. तो म्हणला जे जे निर्लज्ज आहेत त्यांना जेवायला बोलवलंय.
म्हणजे या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना अर्थस्य साधने, आपल्याला पहिली गोष्ट साधन कळलंच आणि कळालेलं साधन घडेलच सांगता येत नाही. दुसरा मुद्दा भागवतकरांनी सांगितला की सिद्धे. समजा आपल्याकडून साधना घडायला लागली, साधना घडायला लागली तरी ती साधना आपल्याला सिद्धीपर्यंत घेऊन जाईलच सांगता येत नाही. बऱ्याच लोकांची कामं अर्धवट राहिलेली आपल्याला पाहायला सापडतात. नंतर उत्कर्ष, जीवनामध्ये उत्कर्ष साधता आला पाहिजेत. वडिलाची 50 एकर जमीन असेल तर मुलाने पुरुषार्थ करून कमीत कमी एकराव तरी आणली पाहिजे. उत्कर्ष करता आला पाहिजे ना. वडिलांनी जे कमवलेलं आहे त्याच्यापेक्षा एकतर त्याच्यातला गुंठाही कमी न करता त्याच्यापेक्षा जास्त कमवले पाहिजेत. तसं भागवतकार सांगतात की अर्थस्य उत्कर्ष, अर्थाचा उत्कर्ष. अर्थ शब्द भौतिक अर्थाने त्या ठिकाणी वापरलेला आहे, सांसारिक विषय अर्थाने. म्हणजे विषयाचं साधन करणं एकतर अवघड आहे, साधना करायला लागलं तर तो विषय सिद्ध होईलच, अडचण आहे. सिद्ध झालेला विषय त्याचा उत्कर्ष करता येईलच तरी अडचण आहे. पुन्हा अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे, त्याचं रक्षण करता येईलच. कारण आपण पाहतो की बरीच मार्ग माणसं परमार्थाला लागतात किंवा एखाद्या कार्याला लागतात. त्या कार्याला लागल्याच्या नंतर ते कार्य त्यांना प्राप्तही होतं. थोडं शास्त्रीय परिभाषेत बोलायचं झालं तर अप्राप्तस्य प्राप्तिर्योगः आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेमः. एखादी वस्तूची, एखाद्या घटनेची, एखाद्या पदार्थाची प्राप्ती होणं याला योग म्हणतात. मनुष्य देहाची प्राप्ती झालेली आहे हा योग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला परमार्थाची साधना मिळालेली आहे हा पण योग आहे. त्या आपण परमार्थाच्या रस्त्याने चाललेलो हा पण योग आहे. पण तुकाराम महाराजांना भीती वाटली. अर्थात तुकाराम महाराजांना भीती व्हायचं कारणच नव्हतं. त्यांनी तुमची आमची सगळ्याची बाजू घेऊन तुकोबराय नाटाच्या अभंगामध्ये बोलतात, आता हा सिद्धी पावो भाव मध्ये चांचल्य न व्हावा जीव ऐसी तुम्हा भाकी तसे किव अहो कृपाळवा जगदानिया. ज्या अर्थी तुकाराम महाराजांनी हे शब्द वापरलेले आहेत त्या अर्थी मार्गाला लागल्यानंतर मध्ये जीव चंचल होऊन रस्ता सोडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचं रक्षण आपल्याकडून होईलच. तुकोबराय सांगतात यावरी न कळे संचित आपुले आणि कैसे ओढवले होईल पुढे. तुकोबराय सांगतात सांगता येत नाही. सध्या जी आपल्याला परिस्थिती प्राप्त आहे त्या परिस्थितीमध्ये आपण शेवटपर्यंत टिकूच. दुर्बुद्धते मना कदा नुपजो नारायणा आता मजा ऐसे करी आणि तुझे पाये चित्ती धरी. तर माझा मुद्दा एवढाच आहे, रक्षण करणं. पुन्हा वेळ योग्य ठिकाणी त्याचा खर्च होणं. आपल्याला जे मिळालेलं आहे ते देशे कालेचे पात्रेचे तद्दानम सात्विकम स्मृतम गीतेने जसं वर्णन केलेलं आहे. आणि पुन्हा आणखी सांगितलं नाश आणि उपभोग. आपल्याला मिळालेले जे काही वस्तू आहेत, विषय आहेत, त्यांचा नाश जर झाला तर माणसाला सुख होत नाही, समाधान होत नाही. आणि उपभोग घेत असताना सगळ्याच वस्तूंचा आपल्याला उपभोग घेता येईल याची सुद्धा गॅरंटी नाही. गॅरंटी नाही म्हणजे घेताच येत नाही. भावार्थ रामायणामध्ये सुरुवातीला बालकांडामध्ये प्रभू रामचंद्रांचं वैराग्य 2 अध्यायात सांगितलेले. त्या 2 अध्यायामध्ये विषय भोगामध्ये 49 प्रकारचे दोष भावार्थ रामायणाने दाखवून दिलेले आहेत. मी थोडं एक दिवशी वाचलं तेव्हा ते थोडं म्हणलं बेरीज करावं. तर 49 दोष अर्थात कमी जास्त होऊ शकतं, माझ्या बुद्धीची याने मी मोजायचा प्रयत्न केला. तर विषय भोगामध्ये 49 प्रकारचे दोष आपल्याला भावार्थ रामायणाने दाखवून दिलेले आहेत. मग याच्या पाठीमागं काय सांगितलं त्यांनी? साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये नाश आणि उपभोग हे 7 घटक आहेत. या 7 घटकाला आयास, त्रास, चिंता आणि भ्रम एवढ्या गोष्टी आहेत. म्हणून एखादा विषय सुरू केल्याच्या नंतर तो विषय सिद्धीला जाईलच सांगता येत नाही. मध्ये काहीही विघ्न निर्माण होऊ शकतं. पण ज्ञानोबाराय सांगतात की तुम्ही जी माझ्यावर जबाबदारी दिली होती ती तुमची दिलेली जबाबदारी माझ्याकडून आता ती पूर्ण झालेली आहे. आणि म्हणून धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. आणि म्हणून आता माझा अधिकार प्राप्त होतो की मी तुमच्याकडे काहीतरी मागावं. आणि म्हणून माझं तुम्हाला मागणं असं आहे की मला तुम्ही प्रसन्न होऊन काय करा, हे पसायदान द्या. आता तिसरा अर्थ करताना अर्थ असा केलेला आहे की प्रार्थना. पसायदान म्हणजे एक प्रार्थना आहे. प्रार्थना कोणाकडे केली जाते? प्रार्थना कशाला म्हणतात? उत्कर्ष प्रतिपादन इच्छा प्रार्थना. आपल्या जीवनाचा उत्कर्ष व्हावा याच्याकरता प्रार्थना आहे. गुरुवर चैतन्य महाराजांनी 3 मुद्दे खूप छान सांगितले होते. एक दुर्बुद्धी ते म्हणा या अभंगाचं चिंतन करताना. प्रार्थना 3 पद्धतीची असू शकते. एक तर आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नसावं, त्याच्यापेक्षा उच्च परिस्थितीमध्ये गेल्यानंतर समाधान आहे
याची जाणीव झाल्याच्या नंतर प्रार्थना अंतःकरणामध्ये जन्म घेऊ शकते. जाणूनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या, मग मी व्यवहारी असे न वर्तत. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नाही, याच्यापेक्षा आपल्याला चांगली अवस्था प्राप्त व्हावी. दुसरी प्रार्थना, आहे त्या अवस्थेतून खाली घसरू नये. आपण प्रमाण देऊन गेलो, दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा. आणि तिसरी प्रार्थना आहे, आता काल सप्ताह सुरू झालाय, खोलीत चांगली जागा मिळाली, एकदम फॅन खाली मिळाली, पण आता दुसरे कोणी इथं घुसू नये. आता हा सिद्धी पाहो भाव, बरोबर रमेश महाराज? हा, आता हा शेवट काल्याच्या दिवसापर्यंत माझी बॅग इथून कोणी हलू नाही. हाय का प्राप्त? म्हणून प्रार्थना, अजून प्रार्थनेचं चिंतन जर करायचं झालं तर प्रार्थना कधी जन्म घेते? उमेश महाराजांचं चिंतन ऐकलं होतं, माझे चित्त तुझे पायेवर. साम दाम दंड भेद हे चारही प्रकार करून संपल्याच्या नंतर मग प्रार्थना करण्याची भावना अंतःकरणामध्ये जागी होते. आधी समजून सांगून, मला विस्तार करत नाही त्या मुद्द्यांचा सगळा. म्हणजे ज्या वेळेस पूर्ण आपण हतबल होतो, आता आपल्या लक्षात येते की आपण आपल्या सामर्थ्याने, स्वसामर्थ्याने काहीच करू शकत नाही, त्यावेळेस माणूस प्रार्थना करायला प्रवृत्त होतो. आणि वा, माझा तो खुंटला उपाव जेने तुझे आतुडती पाव, नाटाच्या अभंगामध्ये महाराज सांगतात, माझे सगळे उपाय खुंटलेले आहेत आणि माझे सगळे उपाय खुंटलेले आहेत आणि म्हणून मी आता काय करतोय? प्रार्थना करतोय. म्हणजे सगळे उपाय खुंटल्याच्या नंतर मग प्रार्थनेचा जन्म आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की माझी तुमच्याकडं प्रार्थना आहे. मला काहीतरी आठवलं होतं पण तुमच्या प्रमाणात गेलं, असं द्या, ठीक आहे. तर प्रार्थना काय असते? प्रार्थना कोणाकडे केली जाते, कशा करता केली जाते? पहिली तर गोष्ट, प्रार्थना इहलोकातल्या भोगाकरता केली जाऊ शकते. मला पसायदानाची प्रार्थना विलक्षण कशी आहे सगळ्या प्रार्थनेपेक्षा? तर पहिली प्रार्थना इहलोकातल्या भोगाच्या प्राप्तीकरता केली जाऊ शकते. दुसरी, परलोकातल्या भोगांच्या प्राप्तीकरता प्रार्थना केली जाऊ शकते. तिसरी, मोक्षाकरता सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रार्थना केलेली गाथ्यामधून चिंतनामध्ये घेता येईल. नंतर भक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा. मला वाटतं याच्यामध्ये प्रार्थनेचा सूर थोडा थोडा आपल्याला लावता येण्याची शक्यता आहे. म्हणजे भक्ती करता, कधी कधी स्वतः करता प्रार्थना असते, तर कधी कधी दुसऱ्या करता असते, आणि कधी कधी अनेकांकरता प्रार्थना असते. हे जे मी प्रार्थनेचे प्रकार आपल्या समोर मांडले, याच्यापेक्षा ज्ञानेश्वरीतील पसायदान ही प्रार्थना विलक्षण आहे. या सगळ्या प्रार्थनांच्या सीमा ओलांडून पलीकडची प्रार्थना ही पसायदानाची प्रार्थना आहे. का पसायदानाची प्रार्थना विलक्षण आहे? आपण आता विश्वात्मके देवे याचं चिंतन करताना त्याचं थोडंसं चिंतन पाहू. तर आपण चिंतन असं केलं की आता म्हणजे माझं पायिक पण सिद्धीला गेलं म्हणून आता. दुसरा, आता शब्दाचा अर्थ आपण केला की ग्रंथ माझा सिद्धीला गेला म्हणून आता. तिसरा, आता शब्दाचं चिंतन करताना आपण असं चिंतन केलं की ही जी काय माझ्या अंतःकरणामध्ये ग्रंथ सिद्धीला गेल्यानंतर एक प्रार्थना उत्पन्न झालेली आहे या जगत कल्याणाची, ही प्रार्थना तुम्ही माझ्याकडून ती पूर्ण करून घ्या, मग मला त्याने समाधान प्राप्त होणार आहे. म्हणून आता शब्दाचा अर्थ आहे की मी आता तुमच्याकडे प्रार्थना करणार आहे. काय प्रार्थना आहे, कोणाकडे प्रार्थना आहे? कारण प्रार्थनेचे अर्थ करताना भरपूर विस्ताराने अर्थ केले जातात. प्रकृष्टात अर्थना, प्रकृष्टभ्यो अर्थना, प्रकृष्टस्य अर्थना, तर मग प्रकृष्टाय अर्थना, विस्तार करत नाही जास्त मी. तर विश्वात्मके देवे, कोणाकडे प्रार्थना केलेली आहे? विश्वात्मक असणारे देव. आणि विश्वात्मक असणारे देव याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी विश्वात्मक देव कोणाला म्हटलेला आहे? आता विश्वात्मको माझा श्री गुरु निवृत्ती राजा, अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेव म्हणे. तर विश्वात्मक देव या शब्दाने ज्ञानेश्वर महाराजांना भगवान पंढरीश परमात्मा अपेक्षित नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांना विश्वात्मक देवे या शब्दाने आपले श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज अपेक्षित आहेत. आपण थोडं चिंतन करू. पण विश्वात्मक देव असा शब्द का वापरला? दुसरा शब्द का वापरला नाही? कारण दुसरा शब्द जर वापरला असता तर ही प्रार्थना पूर्ण करण्याचं सामर्थ्य दुसऱ्या देवामध्ये नाही. दुसरे देव म्हणजे भरपूर देवाचे प्रकार विनोदाने कीर्तनामध्ये सांगितले जातात. शंकराचार्यांनी गीता भाष्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या अध्यायामध्ये द्वेवाव ब्रह्मणो रूपम मूर्तम चैवा मूर्तम च, दोन प्रकारचं ब्रह्माची रूप आहेत. एक मूर्त रूप आहे आणि एक अमूर्त रूप आहे. मूर्त रूप म्हणजे सगुण रूप आहे आणि अमूर्त रूप म्हणजे निर्गुण रूप आहे. साधारणपणे दोन प्रकार केले जातात. आणि मग एकदम साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर काही केलेले देव, काही झालेले देव, काही घडवलेले देव,
काय बसवलेले देव, काय उठवलेले देव, हो देवांचे बरेच प्रकार असतात. तर असे जे देव आहेत तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये तर एकतर त्यांची पूर्णपणे हकालपट्टी केल्यासारखीच केलेली. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. म्हणून ही बाकीचे जे देव आहेत ते महाराज वर्णन करतात की ते आपल्या पोटासाठीच रडतात. म्हणजे आपल्या पोटासाठी रडतात, ते दुसऱ्याचे पोट कसं काय भरू शकतील? आपल्या पोटासाठी रडणारे दुसऱ्याची पोट कसं काय भरू शकतील? दुसऱ्याची पोट भरू शकणार नाहीत. ऐका, आणि म्हणून मला भागवतातलं ते पिंगलेचं आख्यानातली एक अर्धी ओवी आठवली. पिंगला ज्यावेळेस परपुरुषाची वाट पाहत दिवसभर बसली होती, तिच्याकडे त्या दिवशी कोणीच आलं नाही आणि तिच्या अंतःकरणामध्ये विवेक उदयाला आला. नाथ महाराजांनी ओविले गोड वापरले तिथं. नाथ महाराज सांगतात की ती पिंगला असं चिंतन करायला लागली, ज्यासी पूर्ण न करवे आपला कामू ते मज केवी करे ती निष्कामू. ज्या पुरुषाला आपला स्वतःचा काम पूर्ण करता येत नाही तो पुरुष माझा काम काय पूर्ण करेल. म्हणून मी कशा करता ओळ वापरली, तर अखिल विश्वाचं ज्या देवाला ज्ञानच नाही, अखिल विश्वाचं पालन पोषण करण्याची ज्या देवाची क्षमताच नाही, त्या देवाकडे जर आपण हे मागणं घेऊन गेलो, म्हणजे आपल्याला पेढे घ्यायचेत, आपण सरळ जोड्याच्या दुकानात गेलो तर आपल्याला जोडे मिळतील का पेढे मिळतील? साधा व्यवहार आहे. आपल्याला जोड्याच्या दुकानात गेल्यानंतर जोडेच मिळतील, पेढे मिळणार नाही. तसं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरताना शब्द वापरावे ते ज्ञानेश्वर महाराजांनीच वापरावेत. ऐका, आता पसायदानाचं चिंतन करताना खांदारकर महाराजांनी गोड चिंतन केले. इथं शब्दप्रयोग ज्ञानोबरायांनी प्रसंगाला अनुकूल कसा करावा, या सगळ्या प्रसायदानाचं सूत्र आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये सापडतं. इष्टान भोगान हिवो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता. या ठिकाणी देव शब्द वापरला ना, विश्वात्मके देवे, विश्वात्मके देवे वापरला. का वापरला? कारण तिथं ते 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेने चिंतन केलेले, तुम्हाला हे यज्ञ सगळे दिलेले आहेत आणि तुम्ही स्वधर्माते यजाल तरी देव तुम्हा तुष्टतील आणि इच्छित पुरतील मानस मनीचे. ज्ञानोबराय सांगतात, तुम्हाला हा दिलेला जो काय स्वधर्म नावाचा यज्ञ आहे, या यज्ञाचं जर तुम्ही अनुष्ठान केलं तर मग त्या यज्ञाच्या अनुष्ठानाने प्रसन्न झालेले देव तुम्हाला इच्छित असलेलं देतील. ज्ञानोबरांनी हे सूत्र पकडलं आणि इथं देवे विश्वात्मक देव शब्द वापरला, कारण मी वाग्यज्ञ पूर्ण केलेला आहे. म्हणून तिथं चिंतन केलेलं आहे की तुम्ही जो जो यज्ञ कराल, तुम्हाला हा यज्ञ सांगितलेला आहे, त्या त्या यज्ञाचं जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुष्ठान केलं तर यज्ञाने प्रसन्न झालेले देव. म्हणून ज्ञानेश्वर महाराज विनाकारण, अर्थात संतांचे शब्द विनाकारण कुठलेच नसतात. गुरुवारी आमचे ते नेहमी चैतन्य महाराज सांगत असतात, काना मात्रा उकार वेलांटी याला सुद्धा वेदाच्या एवढीच किंमत आहे संतांच्या वाङ्मयामध्ये. आपल्या काना मात्रा उकार वेलांटी याला कुठलाच आधार नसतो, तो भाग सोडून द्या. संत वाङ्मयामध्ये आलेला एकही शब्द की ज्या शब्दाला अर्थात आपली बुद्धी कमी पडते, आपण तिथवर पोचण्याकरता कमी पडतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हे जे काय आता विश्वात्मके देवे आणि येणे वाग यज्ञ तोषावे याचं सूत्र 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेचे आहे. इष्टान भोगान हिवो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात की हा माझा वाग्यज्ञ पूर्ण झालेला आहे. आणि वाग्यज्ञ पूर्ण झाल्यामुळं आणि भगवंताने मागच प्रतिज्ञा केली, यज्ञ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे इच्छित असेल ते ते देव तुम्हाला देतील. मग माझं इच्छित हे आहे असा भाव विश्वात्मके देवे याच्यातून व्यक्त करता येण्यासारखा आहे. आणि तसा तो खांदारकर महाराजांनी केलेला आहे. तर विश्वात्मके देवे, मी काल एक ओवी सांगितली होती तुम्हाला, आपला देह 3.5 हाताचा आहे, महात्म्याचा देह 3.5 हाताचा नाही, हे जगचे देह झाले म्हणून प्रिया प्रिय गेले. मी थोडंसं गंमत सांगतो तुम्हाला. आपल्या देहाला चालता चालता कुठं काटा मोडला, झाडा, समजा रस्त्यावर भरपूर झाडे, झाडाच्या खालून आपण जर चाललो, एखादी फांदी खाल्लेली आलेली असेल आणि आपल्या डोक्याला जर आपल्याला न कळत लागली तरी सुद्धा आपल्याला संवेदना जाणवतात. आपल्याला पाठीमागून कोणी खडा मारला, कुणी टोचलं, कुणी चिमटा घेतला, कुणी उगं पेन टोचवला बसल्या बसल्या प्रवचनामध्ये. बऱ्याच खोड्या करणारे लोक असतात. आता तुम्ही सगळे सुज्ञ आहात, तुमच्यापैकी इथं कुणी तसं नाही हो. नाहीतर मग बऱ्याच वेळा असं होतं की महिन्याचा सप्ताह म्हणल्यानंतर महिना झाल्यावर कळतं सतरंजी अर्धे झालेले आहेत. कारण काय काय लोकांना बसल्या बसल्या धागे ओढायची सवय असते हो. तसं आपल्या शरीराला कुठंही काही झालं की जशी संवेदना आपल्याला जाणवते, तसं या जगामध्ये कुठंही काही झालं तरी संत महात्म्याला त्याची संवेदना जाणवते. का जाणवते? कारण हे जगचे देह झाले, हे जगचे देह झाले. म्हणून संतांच्या हृदयाचं वर्णन करताना किंवा तुकोबरायांचा अभंग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तुकाराम महाराजांनी असा शब्द वापरला नाही फक्त महाराष्ट्रातल्या लोकांच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा भारतातल्या लोकांच्या कल्याणा संतांच्या विभूती हो. मला वाटतं की
संत वाङ्मयामध्ये आपल्याला जे काही दोष सांगितलेले आहेत ते दोष कुठलेच आढळून येत नाहीत. कुठलेच दोष आढळून येत नाहीत. म्हणजे कुठले कुठले दोष आढळून येत नाही? अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव आदी जे काही दोष आहेत ते दोष जगाच्या कल्याणात संतांच्या होती. मला वाटतं की पसायदानाचे चिंतन करताना आपल्याला थोडं एक बाजूला जाऊन थोडं बोलतो मी, म्हणजे विषय सोडत नाही मी. पसायदानाचे चिंतन करताना पसायदान तर मला वाटते प्रत्येक ग्रंथामधून पसायदान आलेलं आहे. आपल्याला फक्त ती नजर नाही. आपण रोज पसायदान म्हणतो, अकल्प आयुष्य हवे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, हे नामदेव महाराजांचं पसायदान आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, किंवा मागणे ते तुझं प्रती आहे, जगद्गुरु तुकोबरायांचं पसायदान आहे. भागवतामध्ये प्रल्हादाच्या मुखातून पसायदान आलेलं आहे. श्लोक मी काल पाहिला पण आता पाठ झाला नाही. सगळी जरी पसायदान असली, जसं गीता अनेक आहेत, गीता भरपूर आहेत. भागवतामध्ये गेलं तर आपल्याला उद्धव गीता सापडते, अजून बरेच गीता सापडतात. वेणू गीता आहे, युगल गीता आहे, गीता म्हणजेच गीता आहे. महाभारतामध्ये गेल्यानंतर ते कनक गीता आहे. कनक गीता म्हणजे राजकारण्यांनी किती वाईट राजकारण करायचं असतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर ती कनक गीता वाचावी. मी वाचली. इतकं बेकार विचार आहे ते, आपल्यासारख्याला पटण्यासारखेच नाहीत. राजकारण्यांनी राजकारण करत असताना कसं वागावं त्याच्यामध्ये वर्णन, उगा छोटा ग्रंथ येतो कनक गीता म्हणून. विदुर नीती आहे. बऱ्याच गीता जरी असल्या तरी गीता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिली जर उभा कोणती राहत असेल तर ती श्रीमद भगवद्गीता, बरोबर ना? मला वाटतं भारुडं सगळ्या संतांनी लिहिलेले आहेत. भारुडं सगळ्या संतांनी लिहिलेले आहेत. पण भारुडा हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्यासमोर कोणाचे भारुडं उभे राहतात? शांतीब्रह्मन नाथ महाराजांचे भारुडं उभे राहतात. तसं पसायदान जरी सगळ्यांनी लिहिलेली असली, सगळ्या ग्रंथामधून असली, तरी आपल्यासमोर पसायदान शब्द उच्चारल्याबरोबर आपल्यासमोर जर कोणतं पसायदान उभं राहत असेल तर ते विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान उभं राहतं. मग या पसायदानाची अशी काय अपूर्वता आहे की बाकीच्यांची पसायदान असतानाही त्यांचं स्मरण आपल्याला होत नाही आणि ज्ञानोबरायांच्या पसायदानाचं स्मरण आपल्याला होतं. ज्ञानोबरायांच्या पसायदानाचं स्मरण होण्याचं कारण आहे की ज्ञानोबरायांनी शब्द वापरतच असताना, कारण नामदेव महाराजांच्या पसायदानात आपल्याला थोडीशी शंका निर्माण व्हायची थोडीशी जाग आहे. काय जाग आहे? मी अभंग म्हणतो, मी तुमच्या लक्षात येईल. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. म्हणजे पहिल्याच चरणात शंका आहे. अकल्प आयुष्य व्हावं, कुणाला व्हावं? त्याच्या कुळाला. म्हणजे नामदेव महाराजांच्या अभंगावर पहिला आक्षेप आहे नामदेव महाराजांच्या अंतकरणात आपपर भाव आहे. तया कुळा म्हणतात. बर, पुढे चला. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी बाकीची दिली वाऱ्यावर सोडून नामदेव महाराजांनी. हो, म्हणजे नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये आपपर भाव आहे. पुढं काय? तिसरं चरण, अहंकाराचा वारा न लागो राजसा. पुढे अजून एक शब्द आला, माझ्या सकळा, माझ्या विष्णुदासा भाविकास. म्हणजे विष्णुदासच घेतले, भाविकच घेतले, बाकीचे नामा मने तया. पुन्हा तेच आलं, तया असावे कल्याण, ज्या मुख निधान पांडुरंग. याचाच अर्थ असा झाला की नामदेव महाराजांनी पसायदान लिहिताना आपपर भाव मनामध्ये ठेवलेला आहे. हो, मी उमेश महाराजांचं एक चिंतन ऐकलं होतं, मार्गदर्शक कसा असावा? मार्गदर्शकाला साध्याचं यथार्थ ज्ञान असावं. मार्गदर्शकाच्या अंतःकरणामध्ये जगाचा हिताचा कळवळ असावा आणि मार्गदर्शकाच्या अंतःकरणात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपपर भाव नसावा. मग नामदेव महाराज जर मार्गदर्शक असतील तर नामदेव महाराजांच्या प्रत्येक कडव्यामध्ये आपल्याला शंका आहे. तसे ज्ञानेश्वर महाराजांच्या आपल्याला पसायदानातल्या कोणत्या ओवीत नाही, कोणत्या तुकड्यात शंका येण्यासारखी तेवढं बघा. म्हणून इतर पसायदान जरी असले तरी ज्ञानोबरायांचं पसायदान सगळ्याच्या मुखामध्ये येण्याचं कारण काय आहे? तर ज्ञानोबरायांच्या पसायदानामध्ये आपल्याला शंका घ्यायला कुठलीच जागा नाही. पण ज्ञानेश्वर महाराज पसायदान मागतात, कुणाकडे मागतात? आता विश्वात्मके देवे. आता विश्वात्मके देव याचे भरपूर अर्थ केलेत. मी व्याकरणाच्या दृष्टीने अर्थ करण्याच्या भानगडीत पडत नाही. विश्वम आदत्ते, विश्वमाती, विश्वम आतती अशा प्रकारचे अर्थ केलेत. पण मी एवढ्या गर्दीत घुसत नाही. मी तुम्हाला कालच सांगितलं आपण बायपासनी गाडी करणारे जास्त गर्दीत घुसणार नाही. तर विश्वात्मके देवे, विश्वात्मके देवे म्हणजे काय? की निवृत्तीनाथ महाराजांचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव आणि विश्वदेव सत्यत्वे. जे वेदांताने 5 प्रकारचे भेद सांगितले त्याच्यातला कुठलाच भेद तो का म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी. 5 प्रकारचा भेद वेदांताने सांगितला. जड जडाचा, जीव जीवाचा, जड जीवाचा, जीव जडाचा, जीव ईश्वराचा, जड ईश्वराचा. 5 प्रकारचे भेद आहेत.
याच्याकरता प्रत्येकाकरता माझ्याकडे उदाहरण आहे. जड जडाचा भेद त्यांच्याकडे नाही, संत महात्म्याकडं. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, याला आपल्याला राका बंकाचं उदाहरण सांगता येईल. परीक्षा पाहण्याकरता लक्ष्मी आईसाहेबांनी कडं टाकलं रस्त्यावर, उदाहरण माहिती आहे आपल्याला. राका बंका आणि त्यांची लहान मुलगी असणारी बंका ते रस्त्याने चाललेले होते. राकाने पाहिलं तर सोन्याचं कडं पडलेलं. विरक्तच होतं पूर्ण कुटुंब. त्यांना असं वाटलं की आपल्याला काही याचं घेणं देणं नाही, पण बायकांना जरा सोन्याची आसक्ती असते, कदाचित आपली बायको ते कडं उचलेल, आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्यावर थोडी माती टाकली, पुढं चालायला लागले. ते कुटुंब पाठीमागून आलं. आल्यानंतर कुटुंबाचं लक्ष होतं नवऱ्यावर, आणि संसारात असलं पण पाहिजेत, एकामेकावर लक्ष असलं पाहिजेत. तिने विचार केला की आपले मालक इथं बसले होते, नेमकं काय आहे, म्हणून तिने ती माती थोडी बाजूला सारली. पाहिलं तर सोन्याचं कडं. तिला वाटलं की यांनी आयुष्यभर परमार्थ केला, परंतु अजून यांच्या अंतकरणातला भेद गेला नाही. तिने अजून माती टाकली. त्यांचं लहान लेकरू मागून येत होतं. तिने बघितलं आपले वडील इथं बसले होते, आपल्या मातोश्री पण इथं बसल्या होत्या, इथं नेमकं असं काय आहे. आणि तिने ते माती बाजूला काढल्यानंतर सोन्याचं कडं पाहिलं, आणि विंचू चावल्यानंतर, वेदना झाल्यानंतर जेवढ्या जोरात लेकरं आरडतात तेवढ्या जोरात आरडायला सुरुवात केली. यांना वाटलं काय चावलं का काय, म्हणून पळत मागं आले. काय झालं बाळा, काय झालं, काय नाही म्हणले. माझ्या आईबापाने परमार्थ केला आणि सगळा पाण्यात गेला. म्हणजे आयुष्यभर परमार्थ करून ह्यांच्या मनात अजून सोनं आणि माती हा भेद शिल्लकच आहे, आणि म्हणून मातीवर माती टाकत बसलेत. काय अधिकार असेल महाराज, हे बोलताना आम्हाला गाम येतो, या पाकिटे घ्यावं लागतात ना आम्हाला. काय ऐका, सोने आणि माती आम्हा समान आहे. सोनं पण जड आहे आणि माती पण जड आहे. जड जडाचा भेद त्यांच्या ठिकाणी नाही. मी उदाहरणानेच सांगून पुढे जाणार आहे. त्यांच्या ठिकाणी जड जडाचा भेद नाही, त्यांच्या ठिकाणी जड जीवाचा भेद नाही. नामदेव महाराजांचं चरित्र प्रसिद्ध आहे. नामदेव महाराज थोडे मोठे झाल्यानंतर दामोशेट्टीने सांगितलं, नामा आता तू व्यापार करण्याच्या योग्यतेचा झाला, एक कपड्याचा गट्टा घे, गावातले व्यापारी आहेत त्यांच्याबरोबर जा व्यापार करायला. नामदेव महाराज व्यापार करण्याकरता कपड्याचा गठ्ठा डोक्यावर घेऊन, काही बैल असेल त्याच्यावर घेऊन गेले. उन्हाळ्याचे दिवस एका झाडाखाली जेवायला बसले, आणि नामदेव महाराजांनी पाहिलं सगळी दगडं, आणि त्यांना किती ऊन लागत असेल, माळरानावच होते ते. नामदेव महाराज बाकीच्या व्यापाऱ्यांना म्हणले, का हो आपण आपल्यातले थोडे थोडे कपडे काढू आणि दगडांना टाकू, किती ऊन लागतंय बिचाऱ्यांना, किती ऊन लागत आहे. ते बाकीचे हसायला लागले. ते म्हणले, तू तर स्वतः बुडाय निघालेलाच आहे आणि आम्हाला पण बुडवायचं ठरवतोय का, यांना कुठं कपडे घालतात का. अहो म्हणले, किती ऊन लागत आहे त्यांना. एक व्यापारी म्हणला, हे पोरग नवीन नाही, मूर्ख दिसतंय, याला काय कळत नाही, आपलं निघून चला, याला काय करायचं नाही. म्हणजे तुम्ही गेलं तरी चालन, पण माझे कपडे मी ह्यांना टाकणार. झालं, ते निघून गेले व्यापारी. नामदेव महाराजांनी आपला कापडाचा गठ्ठा सोडला. प्रत्येक दगडावर एक 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 कापड असं टाकलं, आणि एक 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 कापड टाकल्यानंतर सगळं कापड मोकळं झाले. 2-3 दगड शिल्लक दिसली. मग कापड बांधायला जे शिल्लक होतं कापड, ते पण एका टाकून दिलं, तरी पण एक शिल्लक राहिलं. मग त्याने अंगातला सदरा नामदेव महाराजांनी काढला. तर त्याला तर एकट्याला कसं ठेवावं, बाकी त्याला कसं वाटेल, बाकीच्यांचं नाव पत्रिकेत ह्याचंच नाही म्हणलं त्याला कसं वाटेल. हा, म्हणून म्हणले याला पण टाकून देऊ. नामदेव महाराजांनी अंगातला सदरा काढला आणि त्याच्यावर टाकला. नामदेव महाराज घरी. दामोशेट्टीने बघितलं, नामदेव मोकळा, नामा कपडे सगळे विकले, सगळे. दामोशेट्टीला वाटलं, जन्माला आल्यापासून आपण व्यापार करतोय, पण सगळे कपडे आपले बी कधी विकले नव्हते. काय पोरगा दैववान निघालाय, पहिल्याच व्यापारामध्ये सगळे कपडे विकून आलाय. इतका आनंद वाटला दामोशेट्टीला. दामोशेट्टीने विचारलं, पैसे, म्हणले पुढच्या रविवारी बाजाराला. जुन्या काळातली लोक वचनाला जागणारी होती. वचना फिरती आधमजन अशी नव्हती. अलीकडे निघालेत, मांडवात एक म्हणतात, बाहेर गेल्यावर दुसरंच म्हणतात, आणि गावात गेल्यावर तिसरंच म्हणतात, असे नव्हते त्या काळामध्ये. दामोशेट्टीला वाटलं येते पैसे. झालं, तो आठवडा गेला, अरे नामा पैसे येतील ना संध्याकाळपर्यंत, वाट बघू. झालं, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 10 दिवस झाले. नामदेव महाराजांनी कपडे पांघरले होते आणि एका मोठ्या दगडाला सांगितलं होतं, तुमच्यावर जबाबदारी, येत्या बाजाराला तुम्ही सगळे पैसे जमा करून घेऊन यायचे. आणि त्याच्या शेजारी एक मोठा दगड होता, त्याला सांगितलं, तू जामीन, तू जामीन. झालं, आठवडा निघून गेला, 4-5 दिवस निघून गेले. दामोशेट्टी रागवल्यावर नामदेव महाराज आले. आता सगळे कपडे ते नेल ते मालकाने, त्या शेताच्या मालकाने. आणि मग नामदेव महाराजांनी तो मोठा दगड लोटाळत चल म्हणले, तुला सांगितलं होतं सगळ्याचे पैसे घेऊन ये, तू आला नाही, माझे वडील माझ्यावर किती रागवले, नाही ते मला ऐकून घ्यावं लागलं, असं कुठं असतो का धंदा, माझे वडील खूप रागवले, मला मारायचं शिल्लक ठेवले वडिलांनी. चल म्हणले, जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत आता मी तुला सोडत नाही. आणि लोटाळत आणलं महाराज, घरामध्ये कोंडून ठेवलं. आणि ही बातमी व्हॉट्सअपला, इन्स्टाला व्हायरल झाली लगेच. कारण अलीकडं लोक मेली तरी पण फोटो काढायचं सोडत नाही. तुम्ही बघा, ॲक्सिडेंट जर झालेला असेल
आता एक बातमी मी बघितली, कोणतरी मुलगी एक मिली, ती बुडत होती, ती बुडून मिली, पण लोक इकडं रील काढायच्या ह्याच्यात होती. किती अवघड वातावरण झालंय सगळं. महाराज सगळे गाव जमा झालं आणि नामदेव महाराजांची पत्नी असणारी मंदिरात गेली. राजाई, ओ मामांजी तुमचं पोरग वेडं झालं. म्हणजे काय झालं बघा म्हणले, मोठा दगड आणलाय घरात, त्याच्याबरोबर काय बोलते, त्याच्याबरोबर गप्पा काय मारते, त्यालाच म्हणते पैसे दिले नाहीत, दिल्याशिवाय सोडत नाही. दामोशिटीने पळत आपलं ते गबाळ काय होतं नव्हतं ते टाळ वगैरे घेतला, बरोबर घरी पळत आले आणि ज्या घरामध्ये कोंडलं होतं म्हणले उघड बरं दार. दार उघड म्हणल्यानंतर दार उघडलं तर आणताना काळा कुळकुळीत असलेला दगड आता दार उघडल्यानंतर असा पिवळा धमक झाला होता सोन्याचा. आणि मग आता ही बातमी काय लपून राहील का, लगेच अर्ध्या मिनिटात व्हायरल. हा धोंडा सोन्याचा झाला. हो तो धोंडा सोन्याचा झाला. आणि मग ज्या शेताच्या मालकाच्या तो शेतातला दगड होता त्या मालकाला कळालं आणि तो मालक तिथं पळत आला. तो म्हणला कपड्याचे पैसे, तो म्हणला धोंडा माझा आहे, दगड माझा आहे, माझं मला द्या. गावातली पंचमंडळी म्हणली त्याच्यावर टाकलेले कपडे कोण नेले काढून. तो म्हणले मीच नेले. त्याचे पैसे कोण देणार, त्याचे पैसे अगोदर दे. त्याला वाटलं पैसे किती एवढे एवढे द्यायचे आणि हा दगड एवढा मोठा आहे, कसं किलो चाललंय सोनं सध्या. हा ते का तांबाट आहे का, तांबाट म्हणायची भीती वाटायला लागली आता. एकाने 15 किलो तांबाटे चोरले, बातमी पेपरला आउट आहे काल. इतका तांबाटाला बाजार आलाय. हा ते का वांगे बटाटे का किलो विकायला. महाराज एवढा मोठा सोन्याचा दगड. आणि मग त्याला वाटलं पैसे त्याने देऊन टाकले आणि दगड माघारी दिल्यावर कसा झाला, माझ्याकडे काय बघू नका, मी नव्हतो तिथं. माझा मुद्दा हा आहे की दगड हा जड आहे, तरी जडाच्या ठिकाणी नामदेव महाराजांची जीवत्व बुद्धी झाली. म्हणजे जड आणि जीव हा भेद त्यांच्या ठिकाणी नाही. हो पहिला आपण बघितलं जड जडाचा भेद नाही, दुसरा जड जीवाचा भेद नाही, तिसरा जीव जीवाचा भेद नाही. आपल्याला नाथांचं चरित्र सांगता येईल, गाढवाला पाणी पाजलेलं नाथ महाराजांनी, जीव जीवाचा भेद नाही. नंतर त्यांच्या ठिकाणी जड ईश्वराचा भेद नाही. आपल्याला दगडामध्ये तर अजून तरी आपली भावना आहे, मानलंच पाहिजे, ठीक आहे, पण अजूनही आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर दगडच दिसतो का, देव दिसला? अजून आपल्याला देव दिसला नाही. पण नामदेव महाराजांची, सगळ्या साधू संतांची, खरं तर साधू संतांना परमात्म्याचं दर्शन 5 प्रकाराने झालं असं खांदारकर महाराजांनी गाथ्याच्या प्रस्तावनेत चिंतन मांडलेले. तिकडे जात नाही, विस्तार होईल, घड्याळ पडायला लागले पुढं, आपल्याला पसाद्यानं उरकायचे, तात्यांना राग येतो सगळ्या विषय नाही सांगितल्यावर, त्याच्यामुळे मी सगळ्या विषयाला थोडा थोडा न्याय देणार आहे. तर मुद्दा हा आहे की जीव जीवाचा भेद नाही, आपलं जड जडाचा भेद नाही, मी जड ईश्वराचा भेद सांगितला. नंतर जीव ईश्वराचा भेद नाही, जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये त्यांना भेद वाटत नाही. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये साधक संजीवनीत एक कथा आलेली. भगवान परमात्म्याला असं वाटलं की नामदेव महाराजाला आपलं खरं स्वरूप कळालंय का नाही हे थोडं तपासून पाहिलं पाहिजे. म्हणून नामदेव महाराजांच्या समोर एकदा भूत होऊन देव आले, भूत होऊन, आणि भला मोठा आकार धारण केला. त्यांना वाटलं हे घाबरल, पण नामदेव महाराजाला विसोबा खेचरांना गुरु केल्यामुळं नामदेव महाराजांना तत्वज्ञान झालेलं होतं. आणि नामदेव महाराजांनी ते परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर त्या ठिकाणी हिंदीमध्ये अभंग लिहिलेला आहे, भले पधारे लंबकनाथ. हो म्हणजे भूत योनी ही सुद्धा एक जीव योनी आहे, किंवा सामान्य अर्थाने जर घ्यायचं म्हणलं तर झाड एक जीव आहे, झाड एक जीव आहे. जीव जीवातला भेद सांगण्याकरता नामदेव महाराजांचं अजून एक चरित्र सांगितलं जातं की नामदेव महाराज पावसाळ्याचे दिवस, आता पाऊस 2 दिवस झालं चालू आहे दिवसभर. नामदेव महाराजांच्या आई म्हणले, नामा सरपंच जरा घरात असलं पाहिजे, लाकडं तोडून आण. कुऱ्हाड घेतली, नामदेव महाराज लाकडं तोडायला गेले आणि लाकडं तोडायला गेल्याच्या नंतर कुऱ्हाड एका झाडावर मारली. जशी झाडावर कुऱ्हाड मारली तसं त्या झाडातून पाणी यायला लागलं, ओल्या झाडातून पाणी येतं लाकडातून. नामदेव महाराजांना वाटलं हे झाड रडायला लागलं, याला वेदना झाली असेल, एवढ्या वेगामध्ये आपण कुऱ्हाड याच्यावर मारली, याला मग तेवढ्याच वेगात आपल्या पायावर कुऱ्हाड मारली, खरंच वेदना होतात का? म्हणजे जीव जीवाचा भेद त्यांच्या ठिकाणी नाही. आणि झालं जड जडाचा, जीव जीवाचा, जड ईश्वराचा, आपण ते दगडा जड ईश्वराचा, मंदिरातली मूर्ती आणि परमात्मा. नंतर जीव ईश्वराचा, जीवामध्ये जीवाची उपासना करताना मला वाटते सततम कीर्तयंतो माम याच्यावर चिंतन करताना ज्ञानोबराय सांगतात की अखंड अगर्वता होऊन असते तयाची विनय ह्याची संपत्ती, आणि जे जय अर्पिती माझे ठाई. माझे ठाई म्हणजे सगळ्याला ते नमस्कार करतात. कोणाला नमस्कार करतात? ज्ञानोबराय वर्णन करतात, जे कोणी भूत मात्र दिसल त्या भूत मात्राला हे नमस्कार करतात. कोण? म्हणून परमात्मा म्हणून. म्हणून माझा मुद्दा काय आहे की असा विश्वात्मक भाव ज्यांचा झालेला आहे, ज्यांच्या अंतःकरणातला सगळा भेद निघून गेलेला आहे, तो परमात्मा केवढा आहे? तुकोबराय सांगतात, एवढा प्रभू भावी,
आता एवढा म्हणजे केवढा? एवढा म्हणजे तुम्ही म्हणाल तेवढा. आता विस्तार करत नाही, याच्याकरता पण माझ्याकडे उदाहरण आहे. आपण जेवायला जर बसलो तर जेवायला बसल्यानंतर भात वाढणार आला का नाही त्याला म्हणतो आपण एवढा एवढा भात दे. तर एवढा एवढा म्हणजे केवढा? मग बसलेला सांगतो नारळ एवढा, लिंबा एवढा, आंबे एवढा. तसं परमात्म्याला आपण केवढे समजतो. तशा पद्धतीने यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसहा गीतेमध्ये वर्णन केलं की सात्विक भक्त कसा उपासना करतो, राजस भक्त कसा उपासना करतो आणि तामस भक्त कसा उपासना करतो. तर त्या त्या भक्ताच्या इच्छेनुसार यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धार्चितुमिच्छति आणि तस्य तस्याचलाम श्रद्धाम तामेव विदधाम्यहम. भगवान सांगतात की किंवा जैसा केला तैसा होय आणि धावेस होय धरोनी. तर असे निवृत्तीनाथ महाराज जे आहेत, जे विश्वाकार बोधावर आरूढ झालेले आहेत, सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण आणि जन नोहे हा अवघा जनार्दन, अशा प्रकारच्या बोधावर आरूढ असलेले माझे जे सद्गुरू आहेत निवृत्तीनाथ महाराज आहेत. आणि ते कोण आहेत? ते देवच आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परमब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरू आणि परमात्मा याच्यामध्ये किंचितही भेद नाही. अशा प्रकारची श्रद्धा असल्याशिवाय सद्गुरूंनी केलेला बोधही आपल्या अंतःकरणामध्ये ठसत नाही, असा सिद्धांतच आहे. त्याच्यामुळं ज्ञानोबा सांगतात की असे असलेले माझे जे काही सद्गुरू आहेत, असे असलेले देव आहेत. मला वाटते 18व्या अध्यायाच्या नमनामध्ये नमनाच्या प्रत्येक ओळीमध्ये देव शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. जे जेव देव सद्गुरू, जे जेव देव निर्मळ, निजजना अखिल मंगळ, जन्म जरा जलद जाळ प्रभंजळ. सुरुवातीच्या पहिल्या तुकड्यामध्ये त्याच्यामध्ये जे जे देव श्री गुरु असा शब्द त्या ठिकाणी ज्ञानोबांनी वापरलेला आहे आपल्या सद्गुरूचं नमन करताना 18व्या अध्यायाच्या नमनामध्ये. तर काय करा? येणे वाघ यज्ञ तोषावे. यज्ञाचे भरपूर प्रकार आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये यज्ञांचं भरपूर वर्णन केलेलं आहे. तर या ठिकाणी ज्ञानोबरायांचा हा जो यज्ञ आहे हा यज्ञ वाघ यज्ञ आहे. खरं तर यज्ञ करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. यज्ञ करणं, गुरुवर शेखर महाराजांनी एक वर्षी चातुर्मासात असं सांगितलं होतं, एखादा सामान्य यज्ञ जर आपल्याला करायचा असेल तर सामान्यातला सामान्य यज्ञ करायचा असेल तर घरामध्ये कुटुंबामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढ्या माणसांना 10 वर्ष पुरल एवढं अन्नधान्य घरात पाहिजे, तेवढा पैसा तुमच्या घरामध्ये उपलब्ध पाहिजे, तेवढा कपडा लत्ता तुमच्याकडे उपलब्ध पाहिजे आणि मग तुम्ही लहानातला लहान यज्ञ करू शकता. आताची जर वर्तमान परिस्थिती आपण पाहिली तर वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्याला पुढच्या वर्षी काय खायचं, घरामध्ये धान्यच नाही ना. अलीकडे शेतीमध्ये पण शेती जास्त उत्पन्न देत नाही आणि बहुतेक शेतकऱ्यांची शेती आता कमी झालेली आहे, कमी प्रमाणामध्ये. ऐका, म्हणून शेतामध्ये धान्याचे एवढं नाही की जे आपल्याला 10 वर्ष पूर्ण एवढं पिकल, म्हणून आपण यज्ञ करू शकत नाही. राजस्व यज्ञ सांगितलेला आहे, पुत्रकामेष्टी यज्ञ सांगितलं आहे, भरपूर यज्ञांचं वर्णन आहे. मग हे जे राजस्व यज्ञ करायचा, मग तो यज्ञ करायचा तर सगळ्या राजांवर विजय प्राप्त करून तुम्हाला यावं लागतं. त्याच्याकरता तो अश्वमेधाचा घोडा सोडावा लागतो. त्याला मध्ये जर कोणी अडवलं तर त्याचा तुम्हाला पराजय करावा लागतो आणि सगळ्याला जिंकून आल्याच्या नंतर तुम्हाला तो यज्ञ करण्याची परवानगी शास्त्राने दिलेली आहे. ज्ञानोबारायांचा यज्ञ हा असा कुठलाच तुम्हाला बाहेरचा ताण न देणारा यज्ञ आहे. हो, बाकीचे यज्ञ करायचे म्हणलं की देश पाहिजे, योग्य देश पाहिजे, योग्य काळ पाहिजे, तो तुमची पवित्रता पाहिजे, तुमच्या अंतःकरणाची पवित्रता पाहिजे, म्हणजे शरीर शुद्धी पाहिजे, पुन्हा मंत्र शुद्धी पाहिजे, देश शुद्धी पाहिजे, काळाची शुद्धी पाहिजे. या सगळ्या शुद्धीचा विचार करावा लागतो. पण या ठिकाणी येणे वाघ यज्ञ तोषावे. ज्ञानोबराय सांगतात की माझा जो यज्ञ आहे हा वाघ यज्ञ आहे. वाघ यज्ञ म्हणजे शब्दाने केलेला यज्ञ आहे. मी शब्दाने केलेला हा यज्ञ आहे आणि हा केलेला यज्ञ माझा पूर्ण झालेला आहे आणि त्याने तुम्ही काय व्हा? संतुष्ट व्हा. आता शब्द हे दुधारी शस्त्र आहे. शब्द हे दुधारी शस्त्र आहे. आपण शब्दाचा वापर कसा करतो त्याच्यावर त्या शब्दाची किंमत ठरत असते. म्हणून तर सुभाषितकारांनी एका ठिकाणी चिंतन करताना असं चिंतन केलेलं आहे, आमंत्रम अक्षरो नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्यो पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभः. आमंत्रम अक्षरम नास्ती. आपल्याला 12 खडीमध्ये जी काही मुळाक्षरं शिकवली जातात त्या मुळाक्षरामधलं एकही अक्षर असं नाही की ज्याच्यामध्ये मंत्र नाही. एकही अक्षर असं नाही की ज्याच्यामध्ये मंत्र नाही. मग आपण ते अक्षर रोज उच्चारतो ना. आपण ती अक्षर रोज जरी उच्चारत असलो तरी सुद्धा ते मंत्र होत नाहीत. का? कारण आपल्याला ती मंत्राची योजना करता येत नाही. म्हणून आपल्याला मंत्र जे शास्त्राने सांगितलेले आहेत आपल्याला ते माहीत आहेत. मला तिकडे जायचं नाही. काही 1 अक्षरी मंत्र आहेत. ओम हा 1 अक्षरी मंत्र आहे. नंतर 2 अक्षरी मंत्र राम,
3 अक्षरी मंत्र विठ्ठल, 4 अक्षरी मंत्र नारायण, काय बी देवाचे नाव आपल्याला चिंतनात घेता येतील. 12 अक्षराचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. पुन्हा 32 अक्षराचा मंत्र हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणून आपण शब्द कसे वापरतो त्याच्यावर त्या शब्दाची ताकद अवलंबून असते, आणि शब्द कसे वापरतो त्याच्यावर ताकद अवलंबून असते. पण शब्द कोण वापरतो याच्यावर सुद्धा शब्दाची किंमत ठरत असते. शब्द कोण वापरते याच्यावर सुद्धा शब्दाची किंमत ठरत असते. एखादा दारुड्या दारू पिऊन जर दारू पिल्याच्या नंतर होणारे दोष त्याचं वर्णन करत असेल तर समाजावर त्याचा जेवढा परिणाम होत नाही तेवढा गुरुवर्य तात्यांनी जर बोलायला सुरुवात केली तर त्या शब्दांचा परिणाम आपल्या अंतःकरणावर होत असतो. का? कारण शब्द कोण वापरते याच्यावर शब्दाची किंमत अवलंबून असते. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात की मी हा शब्द वाग्यज्ञ पूर्ण केलेला आहे. मग आता मी आता जो तुम्हाला उदाहरण दिलं त्याच्या आधारे बोलायचं झालं तर ज्ञानोबारायांच्या शब्दाला एवढी का किंमत आहे? ज्ञानोबाराय सांगतात माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प आणि तया फळाचे हे महाद्वीप पातळी प्रभू. बहुत कल्प ज्ञानोबाराय सांगतात मी खोटं कधी बोललोच नाही. खरं बोलण्याची काय ताकद आहे? महाभारत आपल्याला ऐकून ऐकून माहित आहे. धर्मराजाचा रथ जमिनीच्या 4 बोट वर चालायचा. कमाल आहे, 4 बोट वर चालायचा. आपला रस्त्यावर चालत नाही, रस्त्या सोडून गाड्या चालतात कधी कधी आपल्या. हो, धर्मराजाचा रथ रस्त्याच्या वर चालायचा, 4 बोट जमिनीवर टेकत नव्हता. ही ताकद कशाची होती? ही सत्याची ताकद होती. आणि ज्या दिवशी नरोवा कुंजरोवा म्हटले त्या दिवसापासून त्यांचा रथ जमिनीवर परत आला. मला मुद्दा तो नाही सांगायचा, मला मुद्दा हा सांगायचा की सत्याचं ताकद काय आहे. केवळ सत्य बोलण्याची जर आपल्या जीवनामध्ये साधना असेल तर आपण ज्या रथामध्ये बसतो तो रथ जमिनीला स्पर्श करत नाही. मग ज्ञानोबाराय सांगतात की माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, आणि बहुत कल्पापासून सत्यवादाच्या म्हणजे सत्य बोलण्याची साधना ज्या वाणीने केलेली आहे त्या वाणीने मी हा यज्ञ केलेला आहे. कमाल आहे महाराज. म्हणजे वैयक्तिक माझ्यासारखा वागता, बाकीच्या वक्त्यांचा उल्लेख करण्याचा माझा अधिकार नाही, प्रत्येकाचा अधिकार मोठा आहे. वैयक्तिक आमच्या जीवनात तशी, माझ्या जीवनात तशी काहीच साधना नाही, तरी सुद्धा 4-2 ओव्या 4-2 अभंग पाठ करून थोडीशी बोलण्याची कला देवाने दिली. तुम्ही आवर्जून येऊन बसता का नाही ऐकायला? म्हणजे आता तात्यांचे नियोजन म्हणून आलाय तो भाग सोडून द्या, पण तरीही आम्हाला महाराष्ट्रामध्ये लोक बोलवतात आमच्यासमोर. एरवी परिस्थिती जगामध्ये असे कुणीच कुणाचं ऐकत नाही. जगाची परिस्थिती सध्या अशी कुणीच कुणाचं ऐकत नाही. तरी सुद्धा माझ्यासारख्या वक्त्याच्या ठिकाणी कुठलंच सदाचरण नसताना सुद्धा 2 तास जर आम्ही कीर्तन करायला उभं राहिलो तर 2 तास माणसं अशी नुसते आमच्याकडे टकाटका बघत राहतात. का? मंत्रमुग्ध होऊन जातात. काय होतात ते होतात, तो भाग वेगळा. मी कशा करता सांगतोय, कुठलीच आमच्यामध्ये आचरणाची क्वालिटी नसताना आम्ही जर हे संतांचे वाङ्मय पाठ करून तुम्हाला सांगायला लागलो तर एवढा समाज मंत्रमुग्ध होऊन जातो. मग ज्या ज्ञानोबारायांनी कल्पच्या कल्प आपलं आचरण सांभाळलेलं आहे त्या ज्ञानोबारायांच्या वाणीची ताकद काय असेल, आणि त्या ज्ञानोबारायांच्या वाणीतून निघणाऱ्या शब्दाकडं लक्ष देत असताना मला वाटतं आवर्जून लक्ष देण्याची लोकांना गरजच नसेल. ज्ञानोबारायांचे शब्द निघाले की लोकांचं पांगलेलं सुद्धा लक्ष सगळं ज्ञानोबारायांच्या शब्दाकडे पळत येत असेल. एवढी ज्ञानोबारायांच्या शब्दाची ताकद आहे. हा, खेचराची आहे म्हणा आणि सात्विकाचा पाहणा. वा, ज्ञानोबाराय सांगतात की खेचराच्या मनाला सुद्धा सात्विकाचा पाहणा आणणारे हे ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. आणि ज्ञानोबाराय सांगतात की इतकी जपून ठेवलेली वाणी, आणि त्या वाणीने मी माझ्या जीवनामध्ये जी साधना केली, सत्यवादाचं तप केलं, त्या सत्यवादाच्या तपाने आणि सद्गुरूंच्या आज्ञेने मी हा यज्ञ पूर्ण केलेला आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालंच पाहिजे. ऐका, येणे वाग्यज्ञ तोषावे आणि काय करा, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. येणे वाग्यज्ञ. आता यज्ञ शब्दाचं चिंतन करताना थोडंसं अजून आपण थोडा विस्तार पाहू. यज्ञ शब्दाचं चिंतन करताना यज्ञ शब्द हा यज धातूपासून तयार झालेला आहे असं चिंतन केलेलं आहे. आणि नाही, यज्ञाचं चिंतन आलं ना, मग यज्ञ म्हणताना मंत्र म्हणावं लागतात, त्याच्यामुळे मग मंत्र सुरू झाले लगेच. ऐका, वेळ लागलं ना यज्ञाचं. इकडं बघा, तर यज धातूचं चिंतन करताना त्याचे 2-3 अर्थ केलेले आहेत. यज धातूचा अर्थ पहिला करत असताना समांतर असा अर्थ केलेला आहे एक. यज धातूचा दुसरा अर्थ करत असताना दान असा अर्थ केलेला आहे. आणि यज धातूचा तिसरा अर्थ करत असताना पूजा असा अर्थ केलेला आहे. हां, यज म्हणजे पूजा असा अर्थ केलेला आहे. तर याच्याकरता 2-3 प्रमाण देतो आणि पुढे चालतो मी. यज धातूचा अर्थ समांतर असा केलेला आहे. समांतर म्हणजे काय,
ज्ञानोबरायांची ओवी आहेत. ज्ञानोबराय सांगतात एक शब्दी शब्दू यजिजे, शब्दी शब्दू यजिजे तेने वाग यज्ञ निपजे, असे ज्ञानोबरायांचे प्रमाण आहे. ज्ञानोबराय सांगतात की माझे जे काही शब्द आहेत हे माझे शब्द एकूण जे काही सगळं शास्त्र जगाच्या कल्याणाकरता तयार झालेलं आहे आणि जगाच्या कल्याणाकरता तयार झालेले जे शास्त्र आहे त्या शास्त्राला तुम्हाला जिथपर्यंत घेऊन जायचं आहे, याजसाठी जप, याजसाठी तप आणि व्यासेही अमुप ग्रंथ केले. तर ज्ञानोबराय सांगतात माझ्या शब्दामध्ये सुद्धा तीच ताकद आहे की माझे शब्द आणि त्याचे शब्द, खरं तर संतांचे शब्द आणि वेदाचे शास्त्राचे शब्द याचं चिंतन करायचं झालं तर थोडा फटा फोडतो मी. शब्दाच्या दृष्टीने चिंतन केलं तर संत वाङ्मय आणि शास्त्रातले शब्द आपल्याला एक दाखवता येतात. मी पाटलांच्या दिंडीत आलतो तेव्हा पाचप्रभूंचं कीर्तन झालं, तिथलं चिंतन सांगतो मी आता थोडंसं ऐका. तर संत वाङ्मयातले शब्द आणि वेदातले शब्द आपल्याला एकच दाखवता येतात. दुसरी गोष्ट अशी आहे की संतांची प्रमाण आणि वेदाचं प्रमाण आपल्याला काही अंशामध्ये एक दाखवता येतं. नंतर वेदामध्ये आलेला अर्थ आणि संत वाङ्मयामध्ये आलेला अर्थ आपल्याला एक दाखवता येतो. अनोरणीयाम महतो महियान असे एक सूत्र आलेले उपनिषदाचं वाक्य असेल समजा. ते जगद्गुरु तुकोबराय सुद्धा गाथ्यामध्ये बोलतात अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे तुकाराम महाराजांचे शब्द आणि उपनिषद म्हणजे काय, एक शास्त्रच आहे ना, त्या शास्त्रामध्ये आलेला शब्द एकच आहे. नंतर तुकाराम महाराज असं वर्णन करतात की विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. विठ्ठल हा मंत्र आहे आणि मला वाटतं विदा ज्ञानेन ठान शून्यानला ते गृह्णाती ते विठ्ठला, किंवा अजून एक श्रुती आलेली त्या श्रुतीमध्ये मला वाटतं ह्याच्यामध्ये आलेले ते स भूमिम विश्वतो वृत्ता अत्यतिष्ठत दशांगुलम पुरुष सूक्तामध्ये आलेले ते वाटतं. तर पुरुष सूक्तामधला हा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये स भूमिम विश्वतो तिथला वी घ्यायचा, अत्यतिष्ठत मधला ठ घ्यायचा आणि दशांगुलम मधला ल घ्यायचा, तर विठ्ठल मंत्र तयार होतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला करता येतं. आणि अर्थाच्या दृष्टीने मला वाटते शास्त्र आपल्याला सांगते सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायन महाप्रमद मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव, हे जे काही शास्त्राने सांगितले तुकोबराय सुद्धा गाथ्यामध्ये सांगतात सत्य बोले तरी आणि फुकासाठी जोडे हरी. मला वाटतंय की वेदाने आपल्याला सत्यम वद एवढंच सांगितलं, त्याचा परिणाम सांगितला नाही. त्याचा परिणाम तुकोबराय सांगतात. वेद सांगतो तुम्ही खरं बोला, पण शंका निर्माण होऊ शकते खरं कशा करता बोलायचं. तुकोबराय सांगतात खरं बोलल्यानंतर देवाच्या प्राप्तीकरता तुम्हाला वेगळं साधन करायची आवश्यकताच नाही. तुम्ही खरं बोलायला सुरुवात केली की फुकासाठी जोडे हारी, तुम्हाला फुकट परमात्म्याची प्राप्ती होणार आहे. म्हणून माझं चिंतन काय चाललेलं आहे, यज धातूचा अर्थ करताना एक समांतर असा अर्थ केलेला आहे. ज्ञानोबराय सांगतात माझ्या वाणीतून निघालेले शब्द, तुकोबरायचं चिंतन करताना तुका तरी सहज बोले वाणी आणि त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. मला वाटते गाथ्यात नाही हे ना, गाथ्यात आहे का? किंवा अजून आपल्याला प्रमाण सांगता येईल की ज्ञानोबराय सांगतात की पदाची कोर न संडी. मी गीतेमध्ये आलेली जी पदं, गीतेतली पदं सगळी उपनिषदातलीच आहेत, शास्त्रातलीच पदं आहेत. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की माझ्या मुखामधून निघालेले जे शब्द आहेत हे शब्द सगळे शास्त्राला समांतर जाणारे आहेत असा एक अर्थ. दुसरा अर्थ करताना असा केलेला आहे की दान काय भरोनी सद्भावाची अंजुळी, मला वाटते 14व्या अध्यायाची शेवटची ओवी ना ती, मिळा उया फुले मोकळी आणि अर्पिली अंघ्री युगली विश्वकर्म्याच्या. दान अर्पिली म्हणजे दान देणं. दान शब्दाचा अर्थ काय? दान शब्दाचा अर्थ आहे आपलं स्वत्व संपून त्याच्यावर दुसऱ्याचं स्वत्व प्रस्थापित करणं आणि मोबदल्याची कुठलीही अपेक्षा न ठेवता, याला दान म्हणतात. ज्ञानोबराय सांगतात मी ही अर्पण केलेले, एकदा एखादी वस्तू अर्पण केली की मग त्याच्यावर आपलं स्वत्व राहत नाही. ज्ञानोबराय सांगतात हे सगळं, कारण जुन्या काळामध्ये असं चालायचं. मला 10वीला धडा होता एक, आता त्या धड्याचं नाव आहे आठवणा, तर त्याचा विषयच असा होता की राजे लोक कवी लोकांकडून एखादं काव्य लिहून घ्यायचे आणि काव्य लिहून घेतल्याच्या नंतर ते काव्य या राजाने लिहिलेलं आहे असं जगामध्ये प्रचलित करायचं आणि राजा त्या मोबदल्यामध्ये त्या कविता करणाराला मोबदल्यामध्ये धन देऊन टाकायचा. तर ज्ञानोबराय सांगतात की हे मी जी सगळं, खरं तर हे माझं नाहीच, हे ग्रंथ हे कृपेचे वैभव ते हे माझं नाहीच, हे निवृत्तीनाथांच्या कृपेचंच वैभव आहे आणि तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालं उतर आई पांडुरंगा. हे जसं तुकोबराय सांगतात तसं ज्ञानोबराय सांगतात की मी हे जे केलेलं आहे हे तुम्हाला काय करतो
दान करतो. आणि तिसरी ओळी आपण सांगून आलो, पूजा आता विश्वात्मको माझा श्री गुरु निवृत्ती राजा अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. तर ही माझी जी काय वाङ्मयीन पूजा आहे, ही पूजा मी केलेली आहे. त्या मोबदल्यामध्ये तोषुनी मज द्यावे पसाय दान, हे पसाय दान तुम्ही काय करा, मला द्या, प्रसन्न होऊन द्या. कारण प्रसन्न होऊन दिलेल्या दानामध्ये ताकद असते. आणि मला वाटतं याच्यामध्ये थोडा कृपेचा सूर आहे, याच्यामध्ये थोडा कृपेचा सूर आहे. कारण संसाराच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काही वस्तू पदार्थ प्रारब्धाने मिळतात. म्हणून तुकोबराय गाथ्यामध्ये बोलतात, प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाढे मान. किंवा तुळशीदास महाराजांचे एक दोहा आहे. तुळशीदास महाराज सांगतात, प्रारब्ध पहले रचा पीछे रचा शरीर, तुळशी चिंता क्यों करत हे भजले श्री रघुबीर. मी याच्याकरता उदाहरण देतो. चला, उदाहरण मला लागू पडतं. इथं काम चालू आहे बघा इमारतीचं. मोठी इमारत बांधायची म्हणले की मग इंजिनियरकडे जाऊन त्याचा नकाशा काढावा लागतो. इंजिनियर सांगतो मग हॉल कसा बांधायचा, ह्या पिलरला स्टील किती MM वापरायचं, खाली तुम्हाला नेमकं निबर किती खोलावर आहे, नाही तर पाया किती खोल न्यायचा, त्याच्यावर तुम्हाला कसं मग पुढं आपण सांगतो इकडं आम्हाला किचन पाहिजे, इकडं हॉल पाहिजे, अमकं पाहिजे तमकं पाहिजे. तो इंजिनियर आपल्याला सगळा नकाशा तयार करून देतो. आणि इंजिनियरने तयार केलेल्या नकाशानुसार गवंडी लोक येतात आणि फक्त त्याच्यावर ते विटा वगैरे मांडायचं काम करतात. तुळशीदास महाराज तेच सांगतात, आपलं प्रारब्ध मागच तयार झालेलं आहे सगळं, जन्माला यायच्या अगोदरच. योगशास्त्राचं सूत्र आहे, सती मुले तद्विपाका हा जात्यायुर भोगा. आपण जन्माला येण्याच्या अगोदरच सगळं आपलं पुढचं तयार आहे. मग पुढचं जर सगळं प्रारब्धानुसार होणार आहे तर तुळशीदास महाराज म्हणतात, विनाकारण संसारात वेळ का वाया घालवताय. तुळशी चिंता क्यों करत हे भजले श्री रघुबीर. एक वर्ग आहे, एक वर्ग म्हणजे सिद्धांतच आहे. एक प्रारब्धाचा सिद्धांत आणि एक प्रयत्नवादाचा सिद्धांत. महाभारतात मोठी चर्चा या धर्मराजाची आणि भीमदादाची. मी बऱ्याच वर्षापूर्वी वाचली होती, त्यामुळे ते ध्यानात नाही, पण लिहिलेली एका ठिकाणी मी. 10-15 अध्याय चर्चा आहे दोघांची, प्रारब्ध बलवान का प्रयत्न बलवान. तर आपल्याला या जगामध्ये काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात. मला वाटते तुकोबरायांची गवळण गोड आहे. तुकोबराय एका गवळणीमध्ये त्या गवळणीचं चिंतन करताना असं सांगतात, नाही करीत उत्तर कोणासवे, पराधीन भोजन दिले खावे, नाही अचळ सावरावा ठावे, आणि देखो उदासीन तुझे गे देह भावे. का? प्रारब्धाच्या जीवावर सगळं सोडून ती गवळण फक्त परमात्म्याच्या चिंतनामध्ये मग्न आहे. येणारी परिस्थिती प्रारब्धाने कशी जरी आली, खायला मिळालं खाणं चालू आहे, लिहायला मिळालं लिहिणं चालू आहे, जे असेल ते. तर मला एक मुद्दा एवढाच मांडायचा की आपल्याला काही गोष्टी या जगात प्रारब्धाने मिळतात आणि या जगामध्ये काही गोष्टी आपल्याला प्रयत्नाने मिळतात. प्रयत्न केल्याशिवाय काहीच मिळत नाही. या जगामध्ये सिद्धांत असा आहे की प्रयत्नाशिवाय काहीच मिळत नाही. मग आता आपल्याला उदाहरणं पुष्कळ देता येतील, पण शंका अशी निर्माण होईल, तुम्ही अगोदर सांगताय प्रारब्धाशिवाय काय होत नाही आणि पुन्हा आता सांगा लागले प्रयत्नाशिवाय काय होत नाही. चला, एक महाभारताचं उदाहरण सांगतो तुम्हाला. महाभारतामध्ये व्यास महर्षी जन्मेजयाला सांगत होते महाभारत, आणि सांगता सांगता जन्मेजयाला म्हणले की भोग्यते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारखी ठाके. माणसाचं जे प्रारब्धात आहे ते प्रारब्धातलं माणसाला चुकवता येत नाही. तशी बुद्धी आपोआप होतेच, काही केल्या चुकवता येत नाही. जन्मेजय म्हणला, गुरुजी थोडं थांबा, नाही काय माझी शंका आहे. काय शंका आहे? तुम्ही सांगितलं की बरं, व्यास महर्षी बोलता बोलता असं बोलले की आपल्या जीवनामध्ये पुढे काय होणार आहे हे माहीत असलं तरी सुद्धा चुकवता येत नाही. जन्मेजय म्हणला थोडं थांबा. म्हणे काय? म्हणले आता रस्ता आहे, रस्त्यावर पुढं खड्डा आहे, आता रोडची कामं चालली आहेत, इथं पुलाचं काम चाललंय, ड्रायव्हर्सने रस्ता काढून दिलाय, ड्रायव्हरला माहित आहे. मग ड्रायव्हर खड्ड्यात गाडी घालेन का ड्रायव्हर्सने बाजूला काढून घेईल? साधा व्यवहार आहे ना. खड्डा समोर दिसत असताना खड्ड्यामध्ये कोण गाडी घालील? व्यास महाराज म्हणले प्रारब्धाला हे चालत नाही, प्रारब्ध तसं तुमच्याकडून करून घेतच. म्हणले पटत नाही. पटत नाही म्हणल्यानंतर व्यास महर्षी म्हणले, मी दुसऱ्या कोणाचं सांगत नाही, मी तुझंच सांगतो पुढं काय काय होणार आहे. तुला चुकवता आलं तर चुकव. म्हणजे महाभारताच्या महात्म्यात कथा आली. व्यास महाराजांनी सांगितलं की थोड्या दिवसात तुझ्या राज्यामध्ये घोडे विकणारे व्यापारी येणार आहेत, तू घोडा विकत घेऊ नको, मी तुला आज सांगतोय. पण तरी सुद्धा तुम्ही बोलत राहा, बोललेलं चालतं मला, तरी सुद्धा तुम्ही घोडा विकत घेणार. बर, घोडा विकत घेतल्यानंतर त्या घोड्यावर बसून दक्षिण दिशेला जाऊ नको, मी तुला आत्ता सांगतोय, पण तरी सुद्धा तू जाणार. गेल्यानंतर तिथं तुला एक तरुण मुलगी दिसेल, तिच्याबरोबर तू लग्न करू नको, पण तरी सुद्धा तू लग्न करणार. त्या मुलीच्या सांगण्यावरून तू यज्ञ करू नको, मी तुला आत्ता सांगतोय, पण तरी सुद्धा तू यज्ञ करणार. आणि त्या यज्ञामध्ये ब्राह्मण तुमच्याकडे बघून हसतील, 18 ब्राह्मण असतील, त्या ब्राह्मणाला राजा तू मारू नको, मी आत्ता सांगतोय, तरी सुद्धा तू हे बघ, हे तुझं पुढचं सांगितले, चुकवता आलं तर चुकव.
ह्याने विचार केला सुरू कुठून होते? घोड्यापासून. घोडेच घ्यायचे नाहीत, घोडेच घ्यायचे नाही ना. पुढचा प्रवासच थांबला. एक पोरग शाळेत गेलं मार खाऊन घरी आलं. चांगलं सुजलं होतं. त्याच्या आई वडिलांनी विचारलं, बाळा का रे इतका का सुजलाय, कोणी मारलं? पोरांनी. पोरं काय हात लावतात म्हणला, वर्गातला दादा मीच आहे. वर्गातला दादा तो मग एवढा मार? म्हणजे शिक्षकाने मारले. का मारले? ते म्हणले हातात खडू देत होते, फळ्यावर 1 2 3 लिहायला लावत होते. मग मी खडूच घेतला नाही हातात. का घेतला नाही? खडू घेतला की 1 ले म्हणतात, 1 झालं की 2 ले म्हणतात, 2 झालं की 100 पर्यंत रोज रोज काय करायचंय, त्यासाठी खडूच घेतला नाही म्हणले. तसं हे म्हणे सुरू कुठून होतंय? घोड्यापासून. झालं. थोड्या दिवसात घोडे विकणारे व्यापारी आले. घोडे विकणारे व्यापारी आल्यानंतर ते घोडेच इतके भारी होते, तेजा इशारती तुकोबराय गाथ्यामध्ये बोलतात. नाही तर आमचे वैकुंठवासी गुरुवर वैद्य बाबा सांगायचे, भट भटजीनो घोडो खानो घोनो चलनो थोडो, एक मारो छोडो तो नीचे भटजी और ऊपर घोडो. हो, आमचे वैद्य बाबा सांगायचे. ब्राह्मणाचं घोडं त्याला खायला भरपूर लागायचं, चालायला एवढंच चालायचं, आणि त्याला जर काठीने मारलंच तो घोडं वर असायचं आणि त्याच्या खाली बामण असायचं. तसं नाही, हे तेजा इशारती. घोडे महाराज, घोड्याच्या किमती भरपूर असतात असं म्हणतात. आपण काही गेलो नाही कधी, तर आपल्याला बाकीच्या घोड्यांच्या किमती माहिती आहेत. आणि ते घोडे आले. 5-6 महिने घोडं कुणी घेईनाच, कारण ते राजाशिवाय कुणी घेऊ शकत नव्हते, एवढे महाग घोडे होते. व्यापारी शेवटी कंटाळले, राजेसाहेबाकडे आले. राजेसाहेब, तुम्ही जर घोडे नाही घेतले तर अच्छे दिन कब आएंगे? सगळी लोक अपेक्षा ठेवू नयेत, अच्छे दिन कब आएंगे, आमचे अच्छे दिन कधी येणार? बघा बुद्धी कशी पालटते. राजाने विचार केला होता घोडा घ्यायचाच नाही, पण राजा असं म्हणायला लागला, खरंच आहे म्हणे, आपण जर नाही घेतलं तर ह्यांचं पोट कसं चालणार? म्हणले आपण घोडा विकत घेऊ, फक्त बसून दक्षिण दिशेला जायचं नाही. अगोदर ठरवलं होतं घ्यायचंच नाही, पण त्याच्या प्रारब्धाने बुद्धीमध्ये बदल पाडला आणि त्याला घोडं घ्यायला भाग पाडलं. झालं, ठरवलं होतं त्याने घोड्यावर कुठंच जायचं नाही. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, 50 लाखाची कार तुमच्या दारात उभा आहे, तुमचाच पेट्रोल पंप घरचा आहे, तुम्हाला परदेशामध्ये गाडी चालवायचं लायसन आहे, तुमच्याकडून अजून गाडी कुठंच खर्चाटली नाही, काय नाही काय नाही काय नाही, तुमचं आधी गाडीवर अतिशय कंट्रोल आहे, सगळं काय व्यवस्थित आहे, आणि 50 लाखाची कार तुमच्या घरी नुसती उभा राहिलेली, तुम्हाला बघवल का? नका का दुसऱ्याला द्या, पण तुम्ही स्वतः का होईना एखादी राईट मारून येतालच का नाही, एखादी चक्कर. त्याला वाटलं दक्षिण दिशेला जायचं नाही. बाकीची दिशा काय भांडलेत का? बुद्धी कशी पालटते बघा. बुद्धी होणारा सारखी ठाके कसं होते. मग तो त्याने विचार केला दक्षिण दिशेला जायचं नाही, बसला घोड्यावर. घोडंच इतकं चपळ होतं, गारकीने उलटं फिरलं निघालं. ह्याने उलट्या दिशेला तोंड केलं उत्तरेला, पण घोडं निघाला डायरेक्ट दक्षिणेला. सांगितलं होतं पुढे एक तरुण मुलगी दिसन त्याच्याबरोबर लग्न करू नको, त्या मुलीबरोबर त्याने लग्न केलं. तिच्या सांगण्यावरून सांगितलं होतं यज्ञ करू नको, यज्ञ केला. आणि यज्ञ केल्याच्या नंतर तिथं ब्राह्मण काय कारणावरून हसले, आणि हसल्याच्या नंतर या राजाने 18च्या 18 ब्राह्मण मारून टाकले. राजाच्या अंगावर 18 भग पडले, क्षत, आणि ती 18 अंगाला पडलेली भग पूर्ण होण्याकरता 18 पर्वाचं महाभारत ऐकावं लागलं. त्यावेळेस त्याची ती भग पुरून आली, असं तिथं महाभारताच्या महात्म्यात वर्णन आहे. मी सिद्धांत एवढाच सांगतोय की प्रारब्ध काही केल्या चुकत नाही. आपल्याला अनेक अभंग माहिती आहेत. परियसी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगदर झाला पुरंदर सहस्र नयन. माझा मुद्दा इकडे, मी येतो इकडे बोवीकडे, सोडत नाही मुद्दा, काळजी करू नका. तुम्ही म्हणता बुवा भटकला, भटकत नाही. गुरुवारी तात्या सांगत असतात कीर्तनकाराने मांजराचे जातीचं असावं, मांजर कसं बी वर टाका ते 4 पायच पडतं. तात्यांचं ऐकलं होतं मी एक बार. दुसरा सिद्धांत आहे प्रयत्नवादाचा. मग एखादा म्हणेन सगळं जर प्रारब्धानं होणार आहे तर कायच करायला नको, काय करायची काय आवश्यकता आहे? आपण उदाहरण ऐकतो ना विनोद नेहमी. एक पोरग निवांत बसलं होतं, तुमच्यासारखे सुज्ञ मंडळी म्हणले अरे काय बसलाय, तुझं वय का बसण्याचं, काहीतरी उद्योगधंदा करावा. तो म्हणला त्याने काय होईल, थोडेफार पैसे येतील. पैसे आल्यावर अरे अजून मोठा उद्योग टाक. त्याने काय होईल, अरे अजून मोठा उद्योग टाकले अजून जास्त पैसे येतील. त्याने अरे मग तू हाताखाली 4-5 माणसं ठेव. त्याने काय होईल, अजून मोठा उद्योग टाक. आणि त्याने काय होईल, जास्त पैसे येतील. मग काय करू, तुझ्याकडे 100-200 माणसं राबायला राहतील, तू बसून खाशील. तो म्हणला एवढा कुटाणा करून बसून खाण्यापेक्षा आता काय उभे नाही खातोय का? ऐका, सगळंच जर जीवनामध्ये आपल्या प्रारब्धाने होणार आहे, एखादा असं म्हणेल की काय करायची काय आवश्यकता आहे, काय करायची काय आवश्यकता आहे, तर असं नाही. तुकोबाराय सांगतात संसार आपला प्रारब्धाने होतो, परमार्थ प्रारब्धावर टाकायचं नसतो. प्रारब्धाचे माथा आणि भजन नेदावे सर्वथा. भजन माझ्या प्रारब्ध चालू की म्हणले पंढरपूरला अधिक मास सप्ताह झालाय, कशाचं माझ्या प्रारब्धात आहे, इकडे तंबाट्याला लय बाजार आलाय, मला तिकडे जावं लागते म्हणे.
हो तुला तांबाट्यातच गाडला पाहिजेत काय ऐका तुला इकडं प्रारब्धात माझ्या असेल तर होईल असं कधी होत नसतं. मी तुम्हाला एक सिद्धांत सांगणार आहे, विचारसागराने चिंतन केले, वेदांताने चिंतन केलेले, की जीव म्हणजे प्रारब्ध श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ, एवढा मुद्दा तुमच्या डोक्यातला काढून टाकतो आणि पुढे जातो मी. प्रारब्धाच्या जागेवर श्रेष्ठ आहे आणि प्रयत्नाच्या जागेवर श्रेष्ठ आहे. कसं, रेल्वेची रोड माहिती आहे आपल्याला, रेल्वेचा रोड 2 पटऱ्या बरोबरच असतात ना. एखादी पटरी जर इकडे तिकडे झाली तर काय होईल, काय व्हायचं डोंबलं. मागं त्या उत्तरेमध्ये कसल्या गाड्या आपटल्या एका एक वारीच्या अगोदर. ऐका 2 पटऱ्या. तसं जोपर्यंत या शरीराचं प्रारब्ध आहे तोपर्यंत जरी तत्वबोध झाला तरी ते शरीर आणि प्रारब्ध दोन्हीही पटरीसारखं समांतर चालत असतं. ऐका प्रारब्ध त्याचं काम करत असतं म्हणून काय महात्म्य, काय महात्म्य म्हणण्यापेक्षा गुरुवर तात्यांच्या जीवनात साधना काही कमी का, तरी सुद्धा प्रारब्धाने आघात आलाच. का, प्रारब्ध यावं अशी इच्छा नसते, कुणाला वाटतही नाही, मज लागी दुःख व्हावे असे कोणी भाविना जेवे, पण प्रारब्ध असतं ते कुणाला चुकतच नाही. देवाच्या बापाला चुकलं नाही, तिथं महाराजांच्या बापाला चुकल का. ऐका हो, प्रारब्ध त्याचं ते भोगवतच असतं. आणि एकीकडे प्रयत्नाने आपण साध्य केलेला, सद्गुरु कृपेने साध्य केलेला बोध हा प्रयत्नाने मिळालेला असतो. साधकाचे प्रयत्न असतात. मी तुम्हाला सिद्धांत सांगणार आहे. कर्म तयार झाल्यानंतर नेमकं प्रारब्ध श्रेष्ठ का प्रयत्न श्रेष्ठ. ऐका मग आपण प्रयत्न करायचेच का नाही, आपण प्रयत्न करायचे. का करायचे, प्रयत्न कुठं श्रेष्ठ आहे आणि प्रारब्ध कुठं श्रेष्ठ आहे. चुकलं तर मला सांगा, अडचणच नाही. उमेश महाराज बसले समोर, मला सांगतील. कर्म केल्यानंतर शास्त्र सांगतंय कर्माचे 2 अंश तयार होतात. किती अंश तयार होतात, 2 अंश तयार होतात. कर्माचा एक अंश तयार होतो अदृष्ट आणि कर्माचा दुसरा अंश तयार होतो वासना, तज्जन्य वासना. कर्म केलं समजा आपण आता सगळे ज्येष्ठ नागरिक आहात, गावाकडे आपले सप्ते असतात, गावामध्ये लहान मुलं हरिपाठाला उड्या मारा येतात. हरिपाठात ज्ञानोबा तुकाराम काय उड्या हाणतात, पोरं मस्त खेळ चालतात, चांगली आनंदाची गोष्ट आहे. वारकऱ्याचा तो आनंदच आहे. आणि हरिपाठ झाला की जेवण. आता कीर्तनाच्या वेळा बदलल्या, पहिल्या 9 ते 11, अजून काय गावात आहेत. हरिपाठ झाला की जेवायला पोरं उड्या मारतात, ज्ञानोबा तुकाराम करत जातात. हरिपाठ कधी संपलेला असतो, पण पंक्तीला जाईपर्यंत रस्त्याने जाताना ज्ञानोबा तुकाराम का हरिपाठात उभा राहिले. हरिपाठ झाला त्याच्यापासून पुण्य तयार झाला, हे अदृष्ट आहे. पण हरिपाठ संपल्यानंतर सुद्धा ज्ञानोबा तुकाराम म्हणावं वाटलं, ही तज्जन्य वासना आहे. याच्या विरुद्ध उदाहरण देतो. लग्नात पोरं डीजे पुढे नाचाय गेली. आता पंढरपुरात नाही गाणं बिणं सांगत एखादं. डीजे पुढे नाचून गेल्यानंतर पोरं घरी जाताना काय हरिपाठ म्हणत जातात का, जी काही गाणं ऐकलं असेल ती गाणं म्हणत जातात. ऐका तिथं नाचले त्याच्याकडून पाप तयार झालं ते अदृष्ट, आणि तज्जन्य वासना तयार झाले ते म्हणण्याचं, त्याला म्हणायचं वासना. ऐका 2 फळ आहेत. तयार झालेलं अदृष्ट त्याला म्हणतात प्रारब्ध. हे कोणाला चुकवता आलेलं नाही. पण त्या कर्मापासून जी वासना तयार झाली त्या वासनेला मोड देण्यामध्ये जीव प्रयत्नवादी असला पाहिजे. परमार्थाची भूमिका ही आहे. परमार्थाची भूमिका आहे. आपण परमार्थ करतो म्हणजे काय करतो, परमार्थ करतो म्हणजे काहीच नाही. वाईट आपल्या जीवनातनं घालवायचा प्रयत्न करतो. जे लय सकाळी 10 वाजेपर्यंत झोपायची सवय होती ते पंढरपुरात आल्यावर सप्त्याच्या निमित्त काय होणार, 4 वाजता उठायची सवय लागते. लय जिकडे चौकात जाऊन गप्पा मारायची सवय होती, ते येऊन प्रवचनात बसायची सवय लागते. इथं येऊन थोडं काय श्रवण करायची सवय लागते. लय इकडे काय ह्याच्या त्याच्या लाव्या करायचे. गुरुवर चैतन्य महाराज सांगतात, कोणाची नांदती कोणाची नांदत नाही, कोणाची पळून गेली. चौकात आम्ही वैकुंठवासी आणि आलो याची कारणाशी, ती जी सवय लागलेली असते. इथं पंढरपूरमध्ये आल्यानंतर तेवढी सवय जाते ना. सतत आपली अंतःकरणाची वृत्ती. मग सकाळचं भजन असेल, पारायण असेल, काकडा असेल, इच्छा नसली, वळकुटीत असलं तरी बी उठा जागे व्हायला ऐकू येतच का नाही. ऐका म्हणजे पंढरपुरामध्ये येण्याचं अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली आणि आपण पंढरपुरात नुसतं येऊन इथं पडून राहिलो. तुकोबराय नाही का म्हणत, पडून राहीन तर येठाई. नुसतं जरी पडून राहिलो तर सुद्धा काहीच अडचण नाही. का, कारण अंतःकरणामध्ये आपल्या जे काही पूर्वीच्या वासना आहेत त्या वासनेला मोड देऊन विरुद्ध वासना परमार्थाची तयार होण्याकरता भयंकर प्रयत्न करावा लागतो. आणि ह्या प्रयत्नामध्ये सगळे टिकत नाहीत. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. या मार्गाला भरपूर निघतात. आस्तेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. आणि आता उळूकडे येतो मी. ज्ञानोबा सांगतात की तुम्ही मला प्रसन्न होऊन हे पसायदान द्या, प्रसन्न होऊन द्या. याचा अर्थ तुम्ही माझ्यावर कृपा करा असं मला म्हणायचे. कारण प्रयत्नामध्ये जी ताकद नाही, प्रारब्धामध्ये जी ताकद नाही, ती ताकद कृपेमध्ये आहे.
उदाहरण देतो मी, अभंग सांगतो, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. पुढचं चरण काय सांगतंय? ज्ञान होय अज्ञानास. पुढे जाऊच नका. अज्ञानाला कुठं ज्ञान होतं का? अज्ञानाला ज्ञान होतं का? अहो तुम्ही चातुर्मास श्रवण करणारी मंडळी आहात, तुम्ही सगळे सुज्ञ आहात. ज्ञानाची साधना करायची म्हटल्याच्या नंतर वैराग्य काय, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व एवढा सगळा अधिकार प्राप्त करावा लागतोय. ज्याने या जन्मामध्ये किंवा पूर्व जन्मामध्ये निष्काम कर्म अनुष्ठान करून अंतकरणातला मल आणि विक्षेप घालवलेला आहे आणि आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो वेदांताचा अधिकारी. विचारसागरात सुरुवातीलाच व्याख्या दिलेली. एवढं सगळं केल्याच्या नंतर वेदांत श्रवणाचा अधिकार आहे. बरं, वेदांताचं श्रवण झाल्यानंतर पुन्हा प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना या सगळ्यामध्ये आहेतच अडवायला. ह्या सगळ्या घालवावं लागतात आणि ह्या घालवल्यानंतर पुन्हा आपल्याला अपरोक्ष ज्ञान होतं. ते अपरोक्ष ज्ञान सुद्धा पुन्हा दोन प्रकारचे, एक दृढ अपरोक्ष आणि एक अदृढ अपरोक्ष. मग एवढं सगळं ऐकायलाच जड वाटतंय. हे सगळं ऐकायलाच प्रकरण जड वाटतंय. मग एवढं आपल्या जीवनामध्ये जर नाही आपल्याला ज्ञान होईल का? महाराज सांगतात काळजी करायचं कारणच नाही. जनाबाईचा अभंग आहे ना, वाचावी ज्ञानेश्वरी. जनाबाई महाराज सांगतात काहीच टेन्शन घेऊ नका, वाचावी ज्ञानेश्वरी. विवेक कशाला म्हणतात बघू नका, वैराग्य कशाला म्हणतात, काही करायची गरज नाही. फक्त ज्ञानेश्वरी वाचत राहा. काय होईल? ज्ञान होईल अज्ञानाचे. आम्हाला कशाची ताकद आहे? ही ताकद कशाची नाही, आईसा वर या टिकेस. ज्ञानेश्वरीला तसं वर दिलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं जो सतत 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 पारायण करील, मला वाटतंय काय, श्रवणी अर्थे पाटे गीता नेदी मोक्ष आरवते, ज्ञानोबा वर्णन करतात. फक्त वाचाय नाही आलं, तुम्ही नुसतं ऐकायला येऊन बसा. नुसती जरी ऐकली, नका का आपल्याला शब्द वाचता येणार, नुसती जरी ऐकली तरी पण मोक्ष आहे. तुम्हाला अर्थ कळत असला तरी पण मोक्ष आहे. तुमची ज्ञानेश्वरी पाठ असली तरी पण मोक्ष आहे. अहो म्हणले एवढं फळ कशाचं आहे? काय नाही म्हणले, असा वर आहे. ज्ञानेश्वरीला असा काय आहे? वर आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मी हा जो सगळा उपोद्व्यात केलेला आहे, अर्थात ही तुमचीच कृपा आहे. या तुमच्या कृपेने हे सगळं ग्रंथ माझा सिद्धीला गेलेला आहे. आणि म्हणून माझी एवढी अपेक्षा आहे की तोषोनी मज द्यावे पसायदान. हे मला तुम्ही हे पसायदान द्या. म्हणून काल आपण चिंतन केलं की ज्ञानेश्वर महाराज मला म्हणतात. मी आज याच ओळी थांबतो. पुढे आपण दोन दोन वेळा घेऊन बरोबर आपल्या वेळेमध्ये आपण सगळं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. ज्ञानेश्वर महाराज सांगतात मला द्या. मी कालच बोललो की ज्ञानेश्वर महाराजांचा मी खूप व्यापक आहे, आपला मी खूप संकोचित असतो. ज्ञानेश्वर महाराजांचा मी, खरं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पहिली तर गोष्ट अशी आहे, आपला मी, आपण मी कशाला म्हणतो याच्यातच मोठा घोटाळा आहे. ज्ञानोबरायांचा मी हा परमात्म स्वरूपाला धरून मी आहे, ब्रह्मस्वरूपाला धरून मी आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूप असं मी शब्द प्रयोग का केला? कारण त्या परमात्म स्वरूपावर हे सगळं जग कसं आहे, काय मेकांशेन स्थितो जगत मम अंशो जीव लोके जीव भूत सनातन. हा हे सगळं जग भगवान परमात्म्याच्या एका अंशावर आहे, एका अंशावर असलेलं जग आहे. अशी कितीतरी जग भगवान परमात्म्याच्या अंशावर आहेत. अनंत ब्रह्मांडे एका रोमा ऐशी देंडे. ऐका, एक उदाहरण सांगतो, संपवतो. देवाचं एकदा लग्न जमलं, कृष्णाचं, भगवान श्रीकृष्णाचं. आता कितव्या नंबरच होतं ते काय विचारू नका, बरेच झालेत ना देवाची. ते लग्न जमल्यानंतर मग ते पत्रिका छापून आणल्या. ते जुन्या काळामध्ये, म्हणजे आता ह्या 7-10 वर्षामध्ये पत्रिकाचं जरा कमी झालं मोबाईलमुळं. नाही तर मग ती पत्रिका छापून आणा. अजूनही काही शौकीन माणसं छापतात, नाही असं नाही. आणि खूप महागाच्या पत्रिका असतात काय कायच्या. हो, 2-2, 5-5 हजाराच्या, लाखाच्या पत्रिका आहेत, सोन्याच्या अमकं तमकं. मग ती पत्रिकाचा गठ्ठे सगळे करून ठेवलेले. गरुडाला बोलवलं आणि गरुडाला सांगितलं हे पत्रिका वाटायचं काम तुझं, कारण तू माझा ड्रायव्हर आहे, तुला सगळे पाहुणे रावळे माहिती आहेत. गरुडाला. आणि गरुड म्हणलं काय अडचण नाही, मी जातो. म्हणजे पहिलं कुणीकडे जाऊ? बघ म्हणजे तुला कुठं जायचे, गठ्ठ्यावर नाव लिहिलेले आहेत. ते पहिलाच गठ्ठा बघितला आणि त्याच्यावर नाव लिहिलेलं होतं रत्नाकर. समुद्र सासरा. गरुड म्हणला देवा मी आधी एक काम करतो, एकच पत्रिका देऊन येतो. म्हणजे ना म्हणलं हे तुमचा जुना पाहुणा आहे ना, आणि जुन्या काळामध्ये जुने पाहुणे आवरावरीला लवकर यायचे, महिना 2-2 महिने अगोदरच. हे जर आधीच आलं तर बाकीच्या वराडाने बसायचं कुठं? म्हणून गरुड म्हणला मी एवढी पत्रिका देऊन येतो. म्हणजे गरुडाने ती पत्रिका घेतली, गेले. काय ते सासऱ्याला रामराम करायचा तो घातला. सासऱ्याने सगळा यथोचित पाहुणचार केला, चहा पाणी अमकं तमकं जेवण आराम बिराम सगळं झाल्यानंतर विचारलं कसं काय येणं केलं? काय नाही म्हणलं तुमच्या जावयाचं लग्न आहे.
जावायचं लग्न आता ते समुद्राला बी सवय लागून गेली होती, कारण हे सारखंच लग्न करत होतं आणि सवय लागली होती, त्यामुळे काय वाटलं नाही. तुमच्या आमच्यासारख्याला असं भांडाय उठलो असतो आपण, जावायचं लग्न बरं म्हणले काय अडचण नाही. किती तारखेला आहे म्हणले, हाय कार्तिकी वारी झाल्यानंतर. कालच आपण सांगितलं ना लग्न करायचं नाही, तर जवळची तारीख मला बी सांगून जमणार नाही, कारण कालच मी सांगितलं होतं चातुर्मासात लग्न करत नाहीत ना. म्हणजे कार्तिक तुळशीचे लग्न झाल्याच्या नंतर मग आहे. झालं ते गरुड सगळं उरकून येतो म्हणले काय अडचण नाही. गरुड असं अर्धा 1 किलोमीटर गेला असं की गरुडाला मागं खळखळ 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 केलेला आवाज आला. गरुड म्हणला आवाज कशाचा येतो, त्याने मागवून बघितलं तर समुद्र मागा निघालेला. अहो म्हणले तुम्ही कुठं, म्हणले जावायचं लग्नाला. अहो म्हणले लग्न लांब आहे. अहो म्हणले जुना पाहुणा आहे मी, थोडी मदत करायला जावं लागतं. महाराज गरुडाने डबल टापच टाकला देवाच्या जवळ. देवा अवघडे म्हणले, काय आपलं गाव आता शाबूद राहत नाही. काय झालं, तुमचे सासरे यायला लागलेत. कोण, समुद्र. हो येऊ दे ना म्हणले, एवढं घाबरायचं काय कारण आहे. घाबरायचं काय कारण आहे, दिवसभर पाऊस चालाय पण माझ्या अंगाला घाम आहे. म्हणले का, अहो ते ठेवायचं कुठं सासऱ्याला. देव म्हणले काळजी करू नको. देवाने आपल्या अंगावरचे एक केस काढला, गरुडाकडे दिला आणि सांगितलं, हे बघ हा जानवसा सासऱ्याला. तुमच्याकडे जानवसाच म्हणतात ना, हां जानवसा. तो गरुड त्या केसाकडे बघायचा, देवाकडे बघायचा, केसाकडे बघायचा, देवाकडे. देव म्हणले असं काय बघतोय बाबा, विचार करता वाया जाय काळ, लवकर जा. गरुडाला तो डबलच घाम फुटला केसात. गरुड गेला लटलट लटलट लटलट. राम राम म्हणे, राम राम. का म्हणले तुम्ही लय घाबरलाय. काय नाही म्हणले, तुमच्या जावाईने तुमची राहायची व्यवस्था केली, खोली जानवस घर. म्हणले काय अडचण नाही. महाराज सासरा त्याच्यात गेला. 15-20 मिनिटांनी सगळ्या पिशव्या ठेवून, काय कुठं कोणचा कोपरा धरायचा, कोणच्या फॅन खाली धरायचा, ती जागा त्याने धरली केसात. अर्ध्या पाऊण तासानंतर समुद्र बाहेर गरुडाला सांगितलं, तुम्ही काय एवढं घाबरू नका, जावायला म्हणून अजून अशी 2-4 हजार वराडा असली तरी आज भरपूर जागा या. कुठं, एका केसात. अनंत ब्रह्मांड एका रोमी ऐशी धेंडे, एवढा असलेला तो परमात्मा. माझा मुद्दा काय चाललेला आहे, कृपेमध्ये एवढी ताकद आहे की कृपा जर संत महात्म्याने सद्गुरूने केली तर आपल्याला प्रयत्नाने जे प्राप्त होत नाही, आपल्याला प्रारब्धाने जे प्राप्त होत नाही, ते प्रयत्न कृपेने प्राप्त होतं. आणि कृपा कटाक्षे निहाळिले आपले पदी बैसविले. किंवा कृपेचे भरपूर प्रकार आपल्याला संत वाङ्मयामध्ये 4-5 पद्धतीने चिंतन केलं जातं. आलिंगन कृपा आहे, म्हणजे स्पर्श कृपा, नेत्रकृपा, शब्द कृपा, भरपूर अशा प्रकारचं चिंतन आहे. तर ज्ञानोबाराय सांगतात की तुम्ही माझ्यावर कृपा करा. मज तुम्ही मज तोषोनी मज द्यावे पसायदाने. काल आम्ही त्याच्यावर जरा जास्त जोर दिला होता. तोषोनी मज द्यावे, तुम्ही मला काय करा, हे पसायदान द्या, अर्थात मला द्या. याच्यामध्ये काल आपण चिंतन केले की ज्ञानेश्वर महाराजांनी मला जरी म्हटलेलं असलं तरी ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः करता याच्यामध्ये काहीच मागितलेलं नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी नेमकं काय काय मागितलेलं आहे याचं चिंतन पुढची सुरू करतो. 5 मिनिटं आहेत, अजून 2-3 मिनिटं आहेत. ज्ञानोबाराय सांगतात की मला हे पसायदान तुम्ही. पसायदान शब्दाचा अर्थ काल आपण पाहिलं, प्रसाद असतो प्रसन्नता. कोणती प्रसन्नता, जे तर रिगणे नाही समजता संसार दुःखा. ज्या ठिकाणी संसारातलं कोणतंच दुःख, कशाच पद्धतीचं दुःख म्हणण्यापेक्षा सुख दुःख घ्या. ज्ञानोबारांनी तर दुःखच म्हटलेले, आपणही दुःखच म्हणू. पण संसारातलं सुख आणि परमात्म्याचं सुख याच्यामध्ये थोडा फरक आहे. आनंद आणि सुख, कारण सुखाला विरुद्धार्थी दुःख शब्द संसारामध्ये आहे, आनंदाला विरुद्धार्थी शब्द आपल्याला कुठं सापडत नाही. असं जे परमात्म्याचं जे स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, त्या आनंद स्वरूपामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की हे जे काय सुख दुःखे समेकृत्व, अर्जुनाला जसं उपदेश केलेल्या भगवंताने, तसं ज्या ठिकाणी संसारातली सुख दुःख प्रवेश करत नाही, या सुख दुःखातीत असलेली जी अवस्था आहे ती अवस्था मला तुम्ही प्राप्त करून द्या. मला प्राप्त करून द्या याच्यातला भाव असा आहे की या सगळ्या विश्वाला प्राप्त करून द्या. याच्याकरता मी तुम्हाला विश्वात्मक देवे हा शब्द वापरलेला आहे. म्हणून काय काय पाहिजेत, पहिलीच मागणी ज्ञानोबाराय करतात, जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबारायने असा विचार केला नाही की हे 12 ज्योतिर्लिंगाच्या सप्त्याला होते. हो, यांनी सगळ्या सप्त्यात पावत्या फाडल्या होत्या, यांनी सगळ्या सप्त्यात येताना आपापली ताटं आणली होती, यांनी सगळ्या सप्त्यामध्ये एकानेही व्यसन केलं नव्हतं, पंढरपुरात आल्यानंतर एकही दिवस प्रदक्षिणा चुकवत नाहीत, एकही दिवस दर्शन चुकवत नाहीत, एकही कार्यक्रम आपल्या मठातला चुकवत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांना त्यांची नाही आठवण आली हो पहिली. काय आईचं पण अंतकरण उदार असतं. उगाच ज्ञानोबारायांना माऊली म्हटलंय का. बघा ना, घरामध्ये जर 2-3 मुलं असतील, एखादा मुलगा अभ्यास करत असतो,
तो वकील झालेला असतो, एखादा मुलगा अभ्यास करत असतो, तो अजून काय इंजिनियर अमकं तमकं झालेला असतो. पण एखादा असं असतं ते शाळेतच गेलेलं नसतं. शाळेत जायच्या टायमाला उगं खेळायला जातो बाहेर क्रिकेट, आणि ती क्रिकेटची गंमत असते. भारत महाराज बरोबर यांचं एक विनोद आठवलं मला. ते क्रिकेट बी नेमकं शाळेच्या परीक्षा आणि क्रिकेट बरोबरच चालू असतं. उन्हाळ्याच्या दिवसात बघा ना, ते शाळेच्या वार्षिक परीक्षा आणि क्रिकेट. पोरं विचार करत होती काय करायचं, क्रिकेट खेळायचं का अभ्यास करायचं. ते म्हणले आपण छप्पा काटा करू. पोरं बी असे डांबरट. ते म्हणले छप्पा पाडला तर क्रिकेट बघायचं, काटा पडला तर क्रिकेट खेळायचं, आणि ठोकळा उभा राहिला तर अभ्यास करायचा. ह्या वर्गातलं ते पोरगं होतं तिसरं. काय नाही लक्षात आलं तुमच्या विनोद? छप्पा पाडला तर क्रिकेट बघायचं, काटा पडला तर क्रिकेट खेळायचं, आणि ठोकळा उभा राहिला तर अभ्यास करायचा. ठोकळा काय उभा राहत नाही आणि अभ्यासाची काही वेळच येत नाही. त्या वर्गातलं ते पोरगं, त्याने काय अभ्यास केलाच नाही. त्याच्यामुळं मग त्याला काय नोकरी नाही, काय नाही, कोणाची तर मजुरी करायची. खरं खरं सांगा बरं, हे दोन पोरं कामाला लागले, त्यांची काळजी आईला असते का जे पोरगं कामाला लागलं नाही त्याची काळजी असते? जे पोरगं कामाला लागलं नाही त्याची काळजी असते. तसं ज्ञानेश्वर महाराजांना माहिती आहे, हे ज्योतिर्लिंगाच्या सप्त्याला होतेच, पंढरपूरला दरवेळी महिन्याला वारीला असतात, आषाढी कार्तिक कधी चुकवतच नाहीत. तर ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा आपली आठवण नाही आली सगळ्याची. ज्ञानेश्वर महाराजांना पहिली आठवण आली कोणाची? जे खळांची व्यंकटे सांडू. एक खळ असतो, एक नास्तिक असतो आणि एक दुष्ट असतो. थोडं वर्ग पाडायचे झाले तर याच्यात थोडा फरक आपल्याला करता येतो. खळ कुणाला म्हणतात? खळ शिकलेला असतो बरं का, सुशिक्षित असतो. खळ सुशिक्षित असतो. मी व्याख्या करतो आणि उद्याच्याला विस्तार करतो. खळ सुशिक्षित असतो, पण आपल्या शिक्षणाचा फायदा जगाला त्रास देण्याकरता, सुभाषित सांगतो ना मी, विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परपीडनाय खलस्य साधोर विपरीतम येतात ज्ञानाय दानाय च रक्षणाय. पुढचा श्लोक कामाचा नाही. या श्लोकाच्या आधारे आपल्याला चिंतन करता येते की खळ सुशिक्षित असतो. बर, खळ सगळ्या क्षेत्रात असतो. खळ सगळ्या क्षेत्रात असतो. राजकारणात असतो, शेतकऱ्यात असतो, शिक्षण क्षेत्रात असतो, सगळ्या खात्यात असतो. खाते वाटप झाली ना, मला नाहीत खाती पाठ, तुम्हीच लावून घ्या तिकडे लावायच्या तिकडं. हो, नाही परमार्थामध्ये सुद्धा असतात खळ. हो, म्हणून तर तुकोबराय म्हणतात, आसो ऐसे खळ फार आणि मज त्यांचे उपकार. काय करतात ते? मोल घेत नाही, काय नाही, आपली स्वच्छता करून देतात. खळ सुशिक्षित असतो. कोकाटे महाराजांनी लय गुढ चिंतन केलं त्याचा खळ शब्दाचं. खळ शब्द तसा 2-4 अर्थाने येतो. खळ, एक खळ, खळखळ, 2 वेळा आला तर खळखळ. काय खळखळ लावली? किंवा मग बॅनर चिटकवायचे असते, पत्रिका चिटवायची असते, त्याला मागून लावतात, त्याला काय म्हणतात? खळ म्हणतात. किंवा आता खळ आणि खळ शब्द एकच आहे पण थोडा फरक आहे. मला कुठेतरी एक जुनं पुस्तक सापडलं होतं, त्याच्यामध्ये अनुसार कोणत्या अक्षरावर देतात आणि ते आलं होतं त्याच्यात. खळ आणि खळ. खळ म्हणताना कोणत्याच अक्षरावर अनुस्वार नाही. खळ म्हणताना ळवर अनुस्वार द्यावा लागतो, तेव्हा ते खळ होतं. हे खळ म्हणजे ते बी गेलं जवळजवळ. आता शेतामध्ये असायचं ते खळ. आता ळच्या जागावर जर ल घेतला, खल शब्दाचा अर्थ काय होतो? चर्चा. सामान्य नाही पण सुशिक्षित माणसं जर बसलेले असतील तर एखादा येतो आणि त्यांचा मित्र विचारतो, का हो काय खल चाललाय? खल शब्दाचा अर्थ चर्चा. आणि इथं ज्ञानोबरांना अपेक्षित असलेला खळ शब्द, हा खळ शब्द दुष्ट या अर्थाने. दुष्ट म्हणजे मी आता जे प्रकार केले त्यातला दुष्ट नाही, मी सांगतो याचे उद्या अर्थ याचे सगळ्याचे पुन्हा. तर ज्ञानोबराय सांगतात जे खळांची व्यंकटे सांडू. तुकोबराय सांगतात की असे खळ असलेले चांगले असतात. काय करतात? आपल्या पापाची धुनी करतात, आपल्याकडून साबणाला सुद्धा पैसे घेत नाहीत. मग हे जे काय खळ आहेत, ज्ञानोबराय सांगतात त्यांची व्यंकटे सांडू. तर देवाचं कार्य आणि संतांचं कार्य याच्यातला भेद आपल्याला याच्यातून थोडासा पाहायचा आहे, तो आपण उद्या चिंतन करू. आणि जेवढं आपल्याला जमन तेवढं आपण वेळेमध्ये सगळ्या ओव्याचा भाव थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्मा, ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, नामदेव महाराज आदी करून सगळे साधू संत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, गुरुवर्य तात्या उपस्थित या ठिकाणी उमेश महाराज जे आहेत, आपण सगळे भगवतुल्य श्रोती आहात. भक्तिमती माता भगिनी सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पण करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.